ठीक आहे. आजच्या लेक्चर्समध्ये आपल्याला हेच पॉईंट बघायचे आहेत. जे नवीन विद्यार्थी आले तर सगळ्यांचं स्वागत, वेलकम ऑल ऑफ यू. सगळ्यांना मी ग्रुपवरती लिंक शेअर केलेली आहे. 1 मिनिट. तरी होईल बाबा, त्यांना सांगितलं होतं 9ला लेक्चर स्टार्ट होईल, कसं करताय लेट? हा, एक मिनिट द्या मला, त्यांना सूचित करतो. परत जे महत्वाचा पॉईंट आहे ते मिस करून द्याल. बघत मोल वेलकम. करायचं सुरुवात. तर आता हा जो तुम्हाला मॅप दाखवलेला आहे हा आपल्या अखंड भारताचा, अखंड हिंदुस्थानचा मॅप. या अखंड हिंदुस्थानामध्ये या प्रदेशामध्ये सिंधू नदी होती. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सिंधू नदी जी आहे ती मानसरोवर पासून, मानसरोवर आहे चीनमध्ये. ठीक आहे. मानसरोवर जे आहे या मानसरोवरामध्ये उगम पडले. जे काही लिहायचे ना ते त्या नोट्सवरतीच लिहायचं. ते असं रंगून सांगून नाही ठेवायचं, जपून नाही ठेवायचं, ते त्याच्यावर लिहायचं आहे सगळं. जे जे मी इथं पीपीटीवर दाखवतोय ते सगळं तुम्हाला तिथं लिहायचं आहे, हे लक्षात ठेवा. तर मानसरोवर नावाचं एक सरोवर आहे. या मानसरोवरावरती एक सिंधू नदी उगम पावते. या सिंधू नदीमधून, ठीक आहे, सिंधू नदी ही अशा पद्धतीने पाकिस्तानच्या एरियातून वाहत अरबी समुद्राला मिळते. आहे आपला अरबी समुद्र. ठीक आहे, दिसतंय बघा अरबी समुद्र या ठिकाणी. सिंधू नदी अशी वाहत खाली येते, अरबी समुद्रात मिळते. आता सिंधू नदी, या सिंधू नदीला अफगाणिस्तानमधून सुद्धा काही महत्त्वपूर्ण अशा उपनद्या आहेत, जसं की काबूल. काबूल ही अफगाणिस्तानची राजधानी. तर काबूलमधून येणारी जी नदी आहे ती सुद्धा सिंधू नदीला मिळते. म्हणजे थोडक्यात चीन, भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या 4 देशांमध्ये सिंधू नदीचं. ठीक आहे. आता त्या काळामध्ये चीनला चीन नव्हतं म्हणलं जात इथं, त्या काळात इथं तिबेट असायचं. काय असायचं? तिबेट. तर तिबेट, भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान. पण आता जनरली लोक आता इथपर्यंत कधी शोधात गेले नव्हते त्या काळात. त्यांनी असं कन्सिडर केलं की ही सिंधू नदीचं एक महत्त्वाचं खोरं आहे आणि या सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये खूप इम्पॉर्टंट अशा काही महत्त्वाच्या 7 नद्या आहेत. त्याला त्या काळात सप्तसिंधू म्हणलं जायचं. हे काय म्हणलं जायचं? सप्तसिंधू. म्हणजे सिंधू एक, त्या 5 उपनद्या जे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, झेलम, चिनाब, रावी, बियास, सतलज. त्या 5. 6वी नंबरची नदी सिंधू आणि 7व्या नंबरची एक नदी होती. त्या 7व्या नंबरच्या नदीला सरस्वती म्हटलं जायचं. काय म्हटलं जायचं? सरस्वती. आता ही जी सरस्वती नदी होती त्या सरस्वती नदीलाच घग्गर म्हणलं जायचं. जी नदी या साईडनं इथून अशी यायची, इथं मिळायची, ती आता लुप्त झाली, ती आता नाहीये. आता ही जी नदी आहे सरस्वती, ही सरस्वती नदी लुप्त झाली. सुरुवातीला पहिले अशी होती, अशी इथे येऊन मिळायची. बट अनफॉर्च्युनेटली तिचा कोर्स बदलला हिमालयाच्या वाढत्या उंचीमुळं. त्यामुळे तिचं पाणी संपलं आणि हिमालयातून येणारा जो तिचा स्ट्रीम होता, जो तिचा प्रवाह होता, हा प्रवाह पूर्णपणे ब्लॉक झाला. त्याच्यामुळे त्या नदीचं पाणी दिलं. पण त्या नदीला आज आपण घग्गर म्हणून ओळखतो. ठीक आहे. ती सरस्वती नदी म्हणून सुद्धा, लुप्त झालेली नदी म्हणून सुद्धा ओळखली जाते. तर आता अखंड हिंदुस्थानामध्ये सिंधू आणि सरस्वती संस्कृती उदयाला आली. त्या सिंधू आणि सिंधू सरस्वती संस्कृतीला आपण हडप्पा संस्कृती म्हणून सुद्धा ओळखतो. आपण काय म्हणतो? हडप्पा संस्कृती. आता ही जी हडप्पा संस्कृती होती, ह्या हडप्पा संस्कृतीचा उदय इथं खूप छान पद्धतीने झाला. खूप जुन्या काळातली संस्कृती, अगदी इसवी सन पूर्व 2500च्या आसपास ही संस्कृती आहे, जी की इसवी सन पूर्व साधारणतः 1500च्या आसपास ती लुप्त व्हायला लागली. बिकॉज ऑफ त्या ठिकाणी हवामानात बदल व्हायला लागला. हवामानात बदल झाला त्यामुळे तिथलं सगळं नद्यांचं पाणी आटलं, दुष्काळ पडला, तिथले लोक सगळे विलुप्त झाले.
संस्कृती पूर्णपणे जमिनीखाली गाडली गेली. त्या ठिकाणी महापूरही आले, असंही बरेचसे लोकांचे एव्हिडन्स या ठिकाणी आहेत. तर आता हे सगळं लुप्त झाल्यानंतर आपल्या भारतामध्ये महाजनपद तयार झाले. आपल्या भारतात महाजनपद घेऊन ठेवायचं, इथं महाजनपद निर्माण झाले. हे महाजनपद लक्षात घ्या, महाजनपद निर्माण झाले, पण हे महाजनपद आले कुठून? बघा, आपल्याकडे जी पहिली संस्कृती होती ना, ही सिंधू सरस्वती संस्कृती होती. ती आपल्या भारतातील एकदम शहरी संस्कृती म्हणून ओळखली जायची. एकदम वेल डेव्हलप्ड संस्कृती, एकदम वेल डेव्हलप संस्कृती होती. म्हणजे जगामध्ये सगळ्यात जुनी संस्कृती म्हणून इजिप्शियन संस्कृतीला ओळखलं जातं. इजिप्शियन संस्कृतीनंतर वेल डेव्हलप संस्कृती जर कुठली असेल तर ती आपली हडप्पा संस्कृती. इराकमध्ये तिग्रीस नदीच्या किनाऱ्यावरती मेझोपोटेमियन सुद्धा संस्कृती होती, पण त्यापेक्षा सुद्धा आपण बेस्ट होतो. पण खरंच बेस्ट होतो. आपल्याकडे जी शहरं एवढी सुंदर होती त्या काळात, आजही ती शहरं आपल्याला जमिनीच्या खाली सापडलेली आहेत, उत्खनन झालेले आहेत तिथं. आजही तिथली शहरं, त्या शहरांची बांधणी एकदम सॉलिड आहे. पण हे सगळं गेलं. इसवी सन पूर्व 1500च्या काळामध्ये हे सगळे शहरं लुप्त व्हायला लागले आणि त्यानंतर आपल्या भारतामध्ये आर्य लोकांची एंट्री झाली. ओके, आर्य हे मूळचे आपल्या भारतातले नाही आहेत. आपण जे आर्यवर्त म्हणून ओळखतो किंवा आपण आर्य म्हणतो स्वतःला, ते आपण आर्य हे भारतात आपले इथले नाही आहेत. म्हणजे आर्य लोक जे आहेत, हे आर्य लोक कुठले आहेत? तर ऍक्च्युली अफगाणिस्तानच्या वरती, ओके, सेंट्रल एशिया आहे. सेंट्रल आशिया. मला जे हँडबुक्स मिळालेले आहे तिथे लिहून ठेवत चला. आशिया, अफगाणिस्तानच्या वर एक सेंट्रल आशिया, म्हणजे किर्गिस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान असा एक मोठा प्रदेश. हा जो मोठा प्रदेश आहे, या प्रदेशामध्ये काही नॉमॅडिक ट्राइब्स, म्हणजे अशा ट्राइब्स की जे इंद्राला खूप मानायच्या, इंद्रदेव. काय म्हणायच्या? इंद्रदेवाला. त्या काळात ते शंकर भगवान, विष्णू, ओके, हे असले काही नव्हते. त्यांच्या डोक्यात त्या गोष्टी नव्हत्या त्या काळात आर्य लोकांच्या. ते लोक इंद्राला खूप मानायचे. आणि ह्या लोकांनी आपल्या भारतामध्ये, आता तिथं काय झालं, तिथं ग्रीक लोकांचं किंवा जे युनानी लोक होते, या ग्रीक आणि युनानी लोकांचा त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात त्रास व्हायला लागला त्या लोकांना. म्हणून ते लोक सेंट्रल एशियामधून आपल्या भारतामध्ये वाया अफगाणिस्तान, ठीक आहे, ते लोक सेंट्रल एशियामधून सेंट्रल एशियामधून वाया अफगाणिस्तान असे असे या प्रदेशात यायला लागले. आधी तर ते सुरुवातीला उत्तरेकडच्या साईडला राहिले आणि त्यानंतर मग त्यांनी उत्तरेकडच्या बाजूने पंजाब किंवा जम्मू काश्मीरच्या एरियातून किंवा या राजस्थानच्या वाळवंटी प्रदेशातून आपल्या भारतात त्यांनी अतिक्रमण करायला सुरुवात केली. आपल्या भारतात ते जे एंट्री झाली ती इथून झाली आणि या लोकांनाच आपण काय म्हणतो? या लोकांनाच आपण म्हणतो आर्य लोक. ठीक आहे, लक्षात ठेवा. आर्य जे आहेत ते आर्य लोक या पद्धतीने आपल्या इंडियामध्ये आलेले आहेत. आर्यांचे काही भाग इथं साऊथ साईडलाच सेटल झाले. आर्यांचे काही भाग इकडे राजस्थानच्या साईडला सेटल झाले. काही लोक पंजाब, काही लोक या ठिकाणी. आणि इथं आल्यानंतर त्यांनी त्यांचं जे मूळ ठिकाण होतं, आता बघा ह्या नद्यांचं कसं होतं, ह्या नद्या, सिंधू नदी ही कोर्स बदलणारी नदी होती. सिंधू नदीच्या किनारी काही लोकांनी आपलं वास्तव्य बनवलं. आता काही लोकांनी पुढे ह्या वाळवंटाला क्रॉस करून मैदानी प्रदेशात असलेल्या गंगा नदीला टार्गेट केलं. गंगा, यमुना, दोआब या गंगा यमुनाच्या खोऱ्यामध्ये काही लोकांनी आपली वस्ती बनवली आणि तिथूनच पुढं तयार झालं आपल्या भारतामधलं, आपल्या गंगा यमुनाच्या या प्रदेशामध्ये एक मोठं साम्राज्य निर्माण झालं. या साम्राज्याला म्हणलं जातं आर्य, काय म्हणलं जातं? आर्यवर्त. हे जे आर्यवर्त डेव्हलप केलं. आता हे ज्या आल्या होत्या आर्य लोक आले होते, हे आर्य लोक काय असे एकटे दुकटे किंवा असे टोळ्या टोळ्या करून सुरुवातीला आले होते. पण नंतर ज्यावेळेस त्या आपल्या भारतात सेटल व्हायला लागले त्यावेळेस त्यांची सुद्धा एकमेकांबरोबर युद्ध व्हायला लागले. आणि या सगळ्या युद्धांमध्ये, ओके, भरत वंशाचा एक वंश होता. आर्य वंश म्हणून एक भरत वंश होता. लक्षात ठेवा बरं का, आर्यांमध्ये एक भरत वंश होता. भरत वंश. कोणता वंश? भरत वंश. हा सूर्यकुलीन राजा होता. त्याचं नाव सुद्धा भरतच होतं.
भरत वंश होता, हा एक सूर्यकुलीन राजा होता. तो स्वतःला सूर्याचा पुत्र समजायचा. तेव्हापासून एक फॅशनच पडली की राजा म्हणजे सूर्याचा पुत्र. ठीक आहे. तर भरतवंश नावाचा एक वंश होता, जो की आपल्याला या वंशानं सगळ्या आर्य वसाहतींना, सगळ्या आर्य या वंशानं काय केलं, सर्व आर्य वंशीय जमातींना जिंकून घेतलं. त्याने सगळ्या आर्य लोकांना हरवलं आणि त्या आर्य वंशावरती त्याचा जो आर्य वंश त्यांनी पूर्ण प्रस्थापित केला. हा जो भरत वंश होता, या भरत वंशावरनच आपल्या भारताचं नाव, आपल्या देशाचं नाव भारत पडलेलं आहे. आपल्या देशाचं नाव भारत पडण्याचा जो कारण म्हणजे जो भाग आहे तो हा भरत वंश आहे. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. त्यालाच म्हणलं जातं भारत. याच नाव, याच्यावरनं भारत. तर भारत हे नाव कसं आहे, भारत हे ओल्ड नाव आहे. भारत हे ओल्ड नाव. पण कसं झालं, आता जरी एक वंश असला आणि एका वंशावरती आपण भारताचं नाव देतोय, पण आपल्या देशामध्ये काही द्रविड वंश लोक सुद्धा होते, म्हणजे द्रविडियन लोक सुद्धा होते. दक्षिण भारतात त्या नर्मदा नदीच्या दक्षिणेकडे काही द्रविडियन्स होते. या द्रविडियन्स लोक आणि या आर्य लोक यांच्यामध्ये परत भांडणं व्हायला लागली आणि द्रविडियन लोक आणि आर्य वंशामध्ये जी काही भांडणं झाली ते आपल्याला सगळ्यांना प्राचीन भूगोलात समजून, प्राचीन इतिहासात ते समजून घ्यायचे, काय त्यांच्यात काय गोठमेट झालं सगळं त्या काळातलं होतं. आता येऊ मॉडर्न नेम वरती. आता मॉडर्न नेम म्हणजे काय, आपल्या मॉडर्न नेमला आपण कन्सिडर करतो इंडिया. ओके, आपल्या मॉडर्न नेमला आपण काय करतो, इंडिया हे कन्सिडर करतो. खाली या इंडिया या नावावर. ठीक आहे. इथंच लिहायचं. इंडिया. काय झालं की आता आपण हळूहळू, ठीक आहे, आपण हळूहळू सिंधू नदी, गंगा नदी मैदान, म्हणजे सिंधू नदीचं मैदान नाही म्हटलं तरी हे भलं लांब होता. सिंधू नदीचं मैदान पुरं, त्या सिंधू नदीच्या मैदानात आता आपलं वर्चस्व वाढायला लागलं होतं. दुसरी गोष्ट, हे सिंधू नदीचं मैदान, मी परत एकदा सांगतो, मॅपिंग वरती सगळं तुम्हाला जे काही करायचंय ना ते सगळं तुम्हाला दिलेलं त्या मॅप्स वरती करायचंय. तुम्ही एक्स्ट्रा काही करू नका. मागे असतील ना मॅप्स, तुम्हाला मॅप दिलेले आहेत, त्या मॅप वरती तुम्हाला हे सगळं काम करायचंय. मी परत एकदा सांगेल, मॅपिंग वरती सगळं काही ऍक्टिव्हिटी करायची आहे. ठीक आहे. तर सिंधू नदी, त्यानंतर गंगा नदी. तर गंगा नदीचं मैदान कुठून आहे, गंगा नदीचं मैदान नाही म्हटलं तरी हे या भागापासून एवढं सगळं गंगा नदीचं मैदान. या गंगा नदीच्या मैदानात, ठीक आहे, या गंगा नदीच्या मैदानात, सिंधू नदीच्या मैदानात आर्य लोकांनी आपला जम बसवला. ठीक आहे. नंतरच्या काळामध्ये काय झालं, नंतरच्या काळामध्ये या सिंधू नदीच्या पलीकडनं म्हणजे अफगाणिस्तान वगैरेच्या या बाजूनं किंवा इराणच्या बाजूनं काही मुस्लिम शासक म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणू की ग्रीक पासूनच स्टार्ट करू. ग्रीक, मंगोल वरच्या साईडनं आले होते. ग्रीक आणि मंगोल या लोकांनी आपल्या भारतावरती आक्रमण सुरू केली. ठीक आहे, आक्रमण सुरू केली, व्यापार सुरू केला. ठीक आहे. त्याच बाजूला इथं पर्शियन लोक सुद्धा होते. पर्शियन, हे जे पर्शियन, ग्रीक, मंगोल ह्या लोकांनी आपल्या भारताबरोबर व्यापार संबंध सुरू केले. सगळ्यात पहिले तर व्यापार संबंध सुरू केले आणि व्यापार संबंध सुरू केल्यावर त्यांना असं लक्षात आलं की सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे, सोने म्हणजे सोन्याची चिडी आहे. इंडिया म्हणजे काय, सुवर्ण चिमणी. मग आता ही सुवर्ण चिमणी आपल्याला मिळावी यासाठी पर्शियन, ग्रीक, मंगोल हे लोक व्यापारासाठी तर आले, पण नंतर त्यांना असं लक्षात आलं की आपण इथल्या राजांना हरवून आपण हा सगळा प्रदेश कॉन्कर करू शकतो, जिंकू शकतो. त्याच्यात तो ग्रीकांचा किंवा मंगोल लोकांचा काही असे तानाशाह होते, जसं सिकंदर किंवा मंगोलमध्ये चंगेज खानचा मुलगा, चंगेज खानचा नातू, हे सगळे लोक आपल्या भारताकडे खूप अट्रॅक्ट झाले होते. असं तर हे लोक ज्यावेळेस यायचे त्यावेळेस आल्यानंतर त्यांना सगळ्यात पहिली नदी लागायची ती म्हणजे
इंडस. लक्षात घ्या, पहिली नदीचा त्यांना जो सामना करावा लागायचा तो इंडस. इंडस ही नदी हिमालयीन नदी आहे. इंडस नदीवरती त्या काळात धरणं बिरणं असं काही नव्हतं, त्यामुळे इंडस रिव्हर्सला मोठ्या प्रमाणात पूर असायचा. ही नदी खूप तुफान त्या काळात होती. आता कसं त्याच्यावर धरणं बांधले त्यामुळे नदीचं पाणी कंट्रोल केलं जातं, पण त्या काळामध्ये सिंधू नदीला जर क्रॉस करायचं असेल, सिंधू नदीला क्रॉस इथून तर करताच येऊ शकत नव्हतं. इथून तुम्ही सिंधू नदी क्रॉस करूनच जाऊ शकत नव्हते. सिंधू नदीला क्रॉस करायचं असेल तर तुम्हाला वर जावं लागायचं. लक्षात घ्या, तुम्हाला वर जावं लागायचं आणि वर गेल्यानंतर परत तुम्हाला खाली यावं लागायचं. इथून वरून इथं खाली यावं लागायचं. ही सगळी मोठी परिश्रमाचीच गोष्ट होती सिंधू नदीला क्रॉस करणं म्हणजे. बरं, सिंधू नदीला क्रॉस करून पुढे आले की तुम्हाला परत 5 नद्या क्रॉस कराव्या लागायच्या आणि 5 नद्या क्रॉस करून मग तुम्ही पंजाबच्या एरियामध्ये किंवा हरियाणाच्या एरियामध्ये तुम्ही गंगेच्या मैदानात तुम्ही एंट्री करू शकत होता. एवढं सगळं अथक परिश्रम त्या काळात करावं लागायचं. आता झालं असं की लोकांना असं वाटायला लागलं की जो हिंदुस्थान आहे, ओके, किंवा जो भारताचा प्रदेश आहे तो फक्त या सिंधू नदीपर्यंतच आहे. इव्हन ग्रीक लोकांकडे तर असे नकाशे सापडलेत की ज्या नकाशात शो केलेला आहे की आपल्या भारताचे जो सिंधू नदीचं खोरं होतं ना, हे सिंधू नदीचं खोरं म्हणजे आपल्या भारताची शेवटची म्हणजे हा भाग आहेच नाही असं सांगितलं. हा भाग सोडा, आपल्या भागाच्या पुढचा असलेला म्यानमार, आग्नेय आशिया, चीन हे आहेच नाही असं त्या ग्रीक मॅपमध्ये शो केलेलं आहे. म्हणजे आपल्या भारताचा फक्त शेवटचा भाग आहे, ठीक आहे, आपला भारतच शेवटचा आहे असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणजे जर पूर्वेकडे चालत गेलं तर भारत हा शेवटचा देश आणि जो खूप प्रसिद्ध आणि धनसंपन्न देश आहे असं कन्सिडर केलं जायचं त्या काळात. कारण की सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये बरेचसे श्रीमंत व्यापारी या ठिकाणी राहायचे आणि व्यापार खूप जास्त चालायचा. म्हणजे एक प्रकारे असं समजून चला की ग्रीक संस्कृती, पर्शियन संस्कृती आणि भारताची संस्कृती यांच्यामध्ये हा सिंधू नदीचा जो भाग होता ना, तो एक असा मध्य होता आणि या मध्याबरोबर बरोबर इथले लोक इथे यायचे, इथले लोक इथे यायचे आणि व्यापार करायचे. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी इथं चालायच्या. आता व्यापारामुळे काय झालं की आपण कोणत्या नदीच्या खोऱ्यात चाललोय, तर आपण सिंधू नदीच्या खोऱ्यात चाललो. तर सिंधू नदी, ओके, सिंधू 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 हे करता 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 या नदीला ग्रीक लोकांनी सोप्या भाषेत, ओके, इंडोस करायला सुरुवात केली. त्यांनी त्यांच्या भाषेत इंडोस केलं. ठीक आहे, त्यांनी त्यांच्या भाषेत इंडोस केलं. परत काही नवीन आलेले ग्रीक, आता बघा शब्दांचे अपभ्रंश होते. ओके, जसं आता तुला म्हटलं आमच्या पुण्यामध्ये, तुला म्हणजे तुला, पण विदर्भात आल्यानंतर त्या तुलाचा तुले होतो. ठीक आहे विदर्भात आल्यावर काय होतो, तुलाचा तुले होतो. आपण म्हणतो मला, इकडे आल्यानंतर काय होतो, मले होतो. ठीक आहे, आपण म्हणतो का करतोय, असं का करतोय, विदर्भात आल्यानंतर काऊन करतोय, बरोबर. म्हणजे हे जे काही शब्द आहेत, हे शब्द जसे अपभ्रंशात्मक पद्धतीने बदलतात तसं ग्रीक लोकांनी इंडोसचं, आता ह्या ग्रीक लोकांना, ठीक आहे, ग्रीक लोकांचं कसं होतं, ग्रीक लोक इंडोस करायचे, पण हे लेखाचे ग्रीक नंतर हा शब्द पर्शियन लोकांनी ज्यावेळेस वापरायला सुरुवात केली, तर पर्शियन लोकांनी काय सुरू केलं, पर्शियन लोकांनी हा त्यांना डोच ओ म्हणता येत नव्हतं. ओके, पर्शियन लोकांना ओ नव्हतं म्हणता येत, म्हणून त्यांनी ह्याला इंडस केलं. पर्शियन लोकांना ओ नव्हता म्हणता येत, त्यांच्या बोली भाषेतनं ओ हा भाग नव्हता, म्हणून त्यांनी काय केलं, इंडस केलं. आणि मग त्याच पर्शियन लोकांनंतर जे युरोपियन बाकीच्या संस्कृत्या होत्या, युरोपियन म्हणजे कॅथलिक चर्च किंवा बाकीचे असे जे लोक होते, त्या युरोपियन लोकांनी यालाच इंडिया म्हणजेच इंडस रिव्हरचा जो एरिया आहे, इंडिया हा एरिया म्हणून त्यांनी जाहीर केला. इंडस नदी तशीच ठेवली, इंडस ही रिव्हर बनली आणि या इंडस नदीच्या जवळचा प्रदेश म्हणजे इंडिया किंवा लँड ऑफ इंडस. लक्षात ठेवा, लँड ऑफ इंडस. लँड ऑफ इंडस म्हणजेच बघा, हा, इंडिया. लँड ऑफ इंडस म्हणजेच इंडिया. म्हणून आता तुम्हाला मी जी स्टोरी सांगितली ती सांगितली भारत या नावाची, की जे भारत नाव ओल्ड आहे. आता जी स्टोरी सांगितली ती इंडिया नावाची, की जे एकदम नवीन नवीन आहे, जे एकदम कसं आहे, नवं आहे. तर हे पॉइंट्स तुमच्या लक्षात आलेत का? आता हिंदुस्तान हा जो नाव पडला तो सुद्धा त्या पर्शियन लोकांनीच पाडला. त्या पर्शियन लोकांना आहे ना बाराखडी झाले, प्रॉब्लेम होता वाटतं. ओके, त्यांना ओ म्हणता येत नाही म्हणून त्यांनी यू म्हटलं, त्यांना स म्हणता येत नव्हतं म्हणून त्यांनी ह म्हटलं. ठीक आहे, तर सिंधू त्यांना म्हणता येत नव्हतं म्हणून त्या पर्शियन लोकांनी काय केलं, सिंधूला त्यांनी हिंदू नदी केली आणि हिंदू नदी
चा प्रदेश म्हणजे हिंदुस्थान. आता पर्शियन लोक म्हणजे एकाच जातीची थोडीच लोक होतील एकाची. जसं आपल्याकडे 50-50 किलोमीटरवर भाषा बदलती, तसे तिकडे 5-5 किलोमीटरच बदलायची. त्यांच्याकडे लय वेगवेगळ्या नॉमॅडिक ट्राईब्स असायच्या, त्यांच्या प्रत्येकाची बोली भाषा वेगळी असायची आणि त्या लोकांनी पूर्ण आपल्या देशाचं बारसं करून टाकलं. हे जे झालेलं आहे ऍक्टिव्हिटी, ह्या सगळ्या ज्या झालेल्या आहेत, हिंदू नदीचा प्रदेश म्हणजे हिंदुस्थान, लँड ऑफ इंडस म्हणजे इंडिया. आता बघा याच्यावरती मी तुम्हाला क्वेश्चन्स कसे येतील, लगेच तुमच्या मनातलं जे लालच आहे ना, ते लालच बाहेर येऊ देऊ नका. ठीक आहे, तर हे जे लालच आहे ते लगेच थोडंसं आपण काय करतोय, शिकतोय. वी आर नॉट इन मॅरेथॉन लेक्चर्स किंवा वी आर नॉट इन शॉर्ट टर्म रिव्हिजन लेक्चर्स, वी आर इन टीचिंग सिस्टीम. तर टीचिंगमध्ये ज्यावेळेस तुम्ही येता त्यावेळेस तुम्हाला प्रत्येक कन्सेप्टला नीट समजून घ्यावं लागतं. आता कसं आहे, उद्या जाऊन एखाद्याने सांगितलं की बाबा मी भारताचा भूगोल शिकलो, मग त्याने विचारलं सांग भारताचं नाव कसं आलं, तर आपल्या आबरूचं खोबरं होतं. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्हाला सगळं माहिती पाहिजे की भारताच्या नावापासून, म्हणजे तुम्ही भारताचा भूगोल म्हणताय ना, तर भारताच्या नावापासून आपली सुरुवात होते. पॉईंट लक्षात आले सगळ्यांचे? तर भारताचं नाव हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता त्यानंतर भारताचं, ठीक आहे, जागतिक स्थान. पॉईंट लक्षात आले? परत परत सांगतोय, इंडिया आणि हिंदुस्थानचे पॉईंट लक्षात आले का? ओके, आता या नेक्स्ट पॉईंटवरती या. तुम्हाला खाली दिला असेल बघा पहिल्या पेजवर, तो आहे जगात भारताचं स्थान कुठे आहे. असं म्हणू नका जमिनीवर, तर सगळ्यांनाच माहिती आहे, राईट? जगात जे भारताचं स्थान आहे ते कुठे आहे? तुम्हाला बघा एक पीपीटी दिलेली आहे साईडला, दिसते? पीपीटी वरती काय दिसते तुम्हाला? तिथं तुमच्याकडे कदाचित नसेल दिली असेल तर मग मागच्या बाजूला दिली असेल. ओके, त्याच्या आजूबाजूला बघा, जिथं जिथं तुम्हाला जी पीपीटी आहे त्याच तुम्हाला मी नोट सेटअप करून दिली. ठीक आहे, ज्या पीपीटी देत त्या मी नोट सेटअप करून दिल्यात. बघा, ह्या आता इथे एक आमचा कार्यकर्ता आहे, या कार्यकर्त्याच्या ह्या नोट्स. ठीक आहे, आता अशा सेम नोट्स तुम्हाला पण दिलेल्या आहेत, हँडबुक्स त्याला म्हणतात. हे हँडबुक्स व्यवस्थित करा आणि जे तुम्हाला करायचं ना ते ह्याच्यावरच करायचे. ओके, कुठेतरी आपली मॅपिंग करण्यापूर्वी त्या भारताला पोलिओ रोग तयार करू नका. ओके, नाही तर भारताचे हात वाकडे तिकडे करून ठेवता, मुंडकं त्याचं अगदी एकदम चिमल्यासारखं करून ठेवता, त्याचे पाय बी मोडून ठेवता, असं काही करू नका भारताला. ओके, म्हणून हा एक नवीन ट्रेंड मी आणायचा प्रयत्न करतोय, जेणेकरून तुम्हाला लेक्चर्स करत असताना असं वाटेल की हा सरांकडे जे आहे तेच माझ्याकडे, म्हणजे तुम्हाला लेक्चर्स रूम मध्ये बसल्याची फिलिंग येईल. ठीक आहे, आणि हे तुमच्याकडनं कंप्लीट करून घेण्याचं काम माझं आहे. तर जगात भारताचे जे स्थान आहे, हे भारताचं स्थान कुठे आहे? तर बघा, आपलं जे जग आहे, आपलं जे जग आहे, हे जग म्हणजे बघ थोडक्यात जग हे काय आहे, पृथ्वीवर बसलेले, आणि पृथ्वी कशी आहे तर गोल आहे. तुम्हाला तिथे दिसतंय बघ. म्हणजे तुम्ही किती काय केलं तरी या पृथ्वीला आपण सपाट तर नाही करू शकत. आपण मॅपमध्ये सपाट करू शकतो, पण ऍक्च्युअलमध्ये पृथ्वी सपाट तर नाही होणार. जेव्हा पृथ्वी अशी गोल आहे, ऑब्व्हियसली भारताच्या बॅक साईडला सुद्धा कुठला ना कुठला तरी खंड असणार आहे. भारताच्या बॅक साईडला सुद्धा कुठला ना कुठला तरी खंड असणार आहे. तर आपलं जे जग आहे, या जगामध्ये एक इमॅजिनरी लाईन आहे 0 डिग्री. ठीक आहे, इमॅजिनरी लाईन काय? 0 डिग्री. त्या 0 डिग्रीला आपण म्हणतो GMT, जे आता पुढे आपल्याला लेक्चर्समध्ये बघायचे. ह्या 0 डिग्रीला काय म्हणतो आपण? GMT. या GMTच्या, जी की ब्रिटनमधून गेलेली आहे, आपण रेफरन्स म्हणून इंग्लंड किंवा ब्रिटन ठेवून ठेवा. या ब्रिटनच्या पूर्वेकडे जर तुम्ही गेला, पूर्व दिशेला जर गेला, तर या पूर्व दिशेला काय म्हटलं जातं? पूर्व गोलार्ध. गोलार्ध म्हणजे काय? तर हेमिस्फिअर, त्याला म्हणतात ईस्ट हेमिस्फिअर. तर या भागाला म्हटलं जातं पश्चिम गोलार्ध. पश्चिम गोलार्ध. आता तुम्हाला हा जो मॅप तिथे दिलेला आहे, हा जो मॅप आहे, आता इमॅजिन करा की या ठिकाणी ब्रिटन आहे. इथे तुम्हाला एक लाईन दिलेली आहे बघा, ही लाईन, ही जी लाईन आहे एक्झॅक्टली लाईन 0 डिग्री आहे. ही जी लाईन दिलेली मी तर ह्या लाईनला हे 0 डिग्रीची लाईन. ठीक, तर ब्रिटन आहे. आणि याच्या अपोजिट साईडला, जी लाईन गेलेली आहे ती 180 डिग्रीची.
180 डिग्रीच्या लाईनला काय म्हणलं जातं? आंतरराष्ट्रीय वार रेषा. काय म्हणतात? आंतरराष्ट्रीय वार रेषा. 0 डिग्रीला काय म्हणलं जातं? याला ग्रीनिच मेरिडियन टाइम लाईन म्हणतात. याला प्रमाण वेळ रेषा म्हणतात. याला काय म्हणतात? प्रमाण वेळ रेषा. प्रमाण वेळ रेषा आणि आंतरराष्ट्रीय वार रेषा यांच्या दरम्यान, आता इथं 0 डिग्री इमॅजिन करा. 0 डिग्री आणि इकडे आहे सपोज 180 डिग्री. ठीक आहे. 0 डिग्री ते 180 डिग्री म्हणजे हा जो तुम्हाला या ठिकाणी मॅप दिसतोय, या भागापासून, या 0 डिग्री पासून इथल्या 180 डिग्री पर्यंत हा जो तुम्हाला गोलार्ध दिसतोय, इथं जो गोला करून ठेवलेला आहे मी, त्या गोल्याला काय म्हणलं जातं? कुठला गोला म्हणतात? तर त्या गोल्याला म्हणलं जातं पूर्व गोलार्ध. कोणता गोलार्ध म्हणतात? तर पूर्व गोलार्ध. ठीक आहे. हा जो गोला आहे त्या गोल्याला पूर्व गोलार्ध म्हणून कन्सिडर केलं जातं. म्हणजेच काय, तर आपल्या 0 डिग्री पासून तर 180 डिग्री पर्यंत हा जो काही गोलार्ध आहे, इट इज कॉल्ड पूर्व गोलार्ध. म्हणजेच आपल्या भारताचं जे जगातलं स्थान आहे. ठीक आहे. पहिला पॉईंट आपला क्लिअर झाला. फर्स्ट पॉईंट काय आपला? जगात जे स्थान आहे, जगातील जे स्थान आहे ते कुठं आहे? पूर्व गोलार्धात. आता तुम्हाला या मॅपवरनं आणखी काय दिसते? तर बघा, या ठिकाणी ही जी रेषा तयार केलेली आहे व्हाईट कलरची, जी रेषा आहे व्हाईट कलरची, या रेषेला म्हणलं जातं 0 डिग्री. त्याला म्हणतात विषुववृत्त. काय म्हणतात? विषुववृत्त. आपल्या पृथ्वीच्या मध्यभागातून एक आडवी रेषा गेलेली आहे. त्या आडव्या रेषेला काय म्हणतात? विषुववृत्त म्हणतात. केलं? आडव्या रेषेला काय म्हणतात? विषुववृत्त. हे जी विषुववृत्त गेलेली आहे, त्या विषुववृत्ताच्या भारत कोणत्या दिशेला तुम्हाला दिसतोय? उत्तर दिशेला दिसतोय की दक्षिण दिशेला दिसतोय? बघा, विषुववृत्ताच्या दक्षिणेकडे दक्षिण गोलार्ध असतो. विषुववृत्ताच्या उत्तरेकडे हा उत्तर गोलार्ध आहे. काय? उत्तर गोलार्ध. म्हणजे दक्षिणेकडे दक्षिण गोलार्ध, उत्तरेकडे उत्तर गोलार्ध. तर भारत आता कोणत्या ठिकाणी तुम्हाला दिसेल? भारत हा जो आहे तो उत्तर गोलार्धात तुम्हाला. म्हणजे भारताची जी स्थिती आहे, सेकंड पॉईंट लिहून ठेवायचा, की भारत हा उत्तर गोलार्धात आहे. ठीक आहे. कुठं आहे? तो उत्तर गोलार्ध. म्हणजे आता आपल्याला दोन गोष्टी समजल्या. भारत हा पूर्व गोलार्धात पण आहे आणि भारत हा उत्तर गोलार्धात पण. मग जर आपण पृथ्वीला डिवाइड केलं असं, तुला जर असं डिवाइड केलं, त्याला उत्तर गोलार्ध म्हणू, त्याला पूर्व गोलार्ध म्हणू, तर आपला भारत हा इथं आहे. ठीक आहे. म्हणजे उत्तरेकडे पण आहे, पूर्वेकडे आहे, आणि म्हणूनच भारताला म्हणलं जातं उत्तर पूर्व दिशा. भारत हा कुठे आहे? उत्तर पूर्व गोलार्ध. हा पॉइंट IMP करून ठेवा. हा थर्ड पॉइंट, उत्तर पूर्व गोलार्ध. तर कधी विचारलंच भारत कोणत्या गोलार्धात आहे आणि ऑप्शन मध्ये उत्तर पूर्व गोलार्ध असं जर असेल तर ते ऑप्शन्स बरोबर आहे. असा क्वेश्चन्स विचारला जाऊ शकतो. भारत हा कोणत्या गोलार्धात आहे? भारत जो आहे उत्तर पूर्व गोलार्धात. ठीक आहे. पॉइंट टू बी क्लिअर. अगदी महत्वाचं कंटेंट तुम्हाला त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न मी करतो. उत्तर पूर्व गोलार्ध लिहिलं. आपल्या भारताची स्थिती जर आता तुम्ही त्या काळ्या मॅपला जर बघत असाल त्या गोलाला, तर गोलाच्या ठिकाणी एक भारताचा जो पार्ट आहे तो पार्ट एकदम तुम्हाला वेगळा, त्या पार्टच्या वरती त्या भारताच्या उत्तरेकडे एक खंड तुम्हाला दिसत असेल. जगामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की महत्वपूर्ण असे 7 खंड आहेत. 8वा खंड पण आहे ओशनिया, पण ठीक आहे, त्याला बाजूलाच ठेवा. त्याला अजून त्याचं काही रेटिफिकेशन किंवा असं त्याचं काही स्पेशलायझेशन अजून झालं नाहीये. तर जे जगातले 7 खंड आहेत, त्या 7 खंडांपैकी सगळ्यात मोठा जो खंड आहे तो आहे आशिया. हा जो आशिया खंड आहे, आशिया खंड आशिया खंड जो आहे, जस्ट 1 मिनिट.
तो आशिया खंड आहे, त्या आशिया खंडाचा दक्षिणेकडचा भाग, हा जो उत्तर गोलार्ध मी जिथे लिहिलेला आहे, हा ऍक्च्युअल मध्ये एक आशिया खंडाचा भाग आहे. ठीक आहे, काय आशिया खंड, हा जो आशिया खंड आहे, या आशिया खंडाच्या एक्झॅक्टली दक्षिणेकडे तुम्हाला भारत दिसेल. तर लिहून ठेवा, आशिया खंडाच्या दक्षिणेकडे आपला भारत आहे. दिसला? आशिया खंड इमॅजिनेशन करण्यापेक्षा तो मॅपवरती बघण्याचा प्रयत्न करा. आणि जर तुमच्याकडे क्रमिक पुस्तकं वगैरे असतील तर पटकन क्रमिक पुस्तकं घ्या आणि त्या क्रमिक पुस्तकामध्ये असलेले मॅप पहा. इकडे तिकडे बघत बसू नका की सर मॅपच नाही दिसत आणि मॅपच नाही दिसत. ठीक आहे. त्यानंतर भारताच्या दक्षिणेकडे तुम्हाला एक अथांग महासागर तुम्हाला दिसत असेल. ज्या अथांग महासागराची निर्मितीच फक्त 20 करोड वर्षापूर्वी झाली. त्याआधी तिथं जमीन होती. म्हणजे जो महासागर तुम्हाला तिथं दिसतोय ते सगळं पाणी पाणी जे तुम्हाला दिसतंय त्या पाण्यामध्ये जमीन होती. ती जी जमीन आहे तीच जमीन तिथून सगळी बाजूला गेली आणि त्या जमीन बाजूला गेल्यामुळे तिथं सगळं पाणी भरलं. तर त्या पाण्याला आपण म्हणतो हिंदी महासागर. हे पुढे ज्यावेळेस आपण इंडियन जिओग्राफी डिटेलमध्ये शिकू, प्राकृतिक भूगोल, त्यावेळेस तुम्हाला हळूहळू ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. आणि माझा आजच्या लेक्चरचा तुम्हाला उद्देश कळालाच असेल की मी तुम्हाला हळूहळू नदी, खोरं, भारत, भारताचं स्थान सगळे हळूहळू मी तुम्हाला काय करतोय, पॉइंट्स कव्हर करायचा प्रयत्न करतो, जेणेकरून तुम्हाला समजेल की आपल्याला काय काय शिकायचं. ठीक आहे. तर आता भारताच्या दक्षिणेकडे जर कधी विचारलं की भारताच्या दक्षिणेकडे काय आहे, तर भारताच्या दक्षिणेकडे हिंदी महासागर. आणि विशेष म्हणजे तुम्हाला दिसत असेल की या हिंदी महासागराचं पाणी भारताच्या तिन्ही बाजूनी वेढलेलं आहे. आणि तिन्ही बाजूनी वेढलेलं जरी असलं म्हणजे ते ऍक्च्युअल मध्ये पाणी हिंदी महासागराचं आहे, परंतु आपल्या भारताच्या आजूबाजूचा जो प्रदेश आहे त्या आजूबाजूच्या प्रदेशाला काही स्पेसिफिक नावं दिली जातात. आणि ही जी नावं आहेत या नावांमुळे हा एरिया खूप वेगळ्या प्रकारे ओळखला जातो. आणि तो एरिया आपण थोडं समजून घेऊ. पण आता सध्या हे एवढं लिहून घ्या की आशियाच्या दक्षिणेकडे भारत आहे. ठीक आहे. तर भारताच्या दक्षिणेकडे हिंदी महासागर आहे. कधी कधी असं विचारलं की हिंदी महासागराच्या उत्तरेकडे काय, हिंदी महासागराच्या उत्तरेकडे भारत आहे. आणि इंटरेस्टिंग गोष्ट अशी की तुम्हाला एक असं दिसेल बघा, जर तुम्ही ह्याला असं सरळ रेषा जर आखली तुम्हाला असं दिसेल की भारताचं हे त्रिकोणी भाग दक्षिणेकडचा भारताचा त्रिकोणी भाग जो आहे ना तो हिंदी महासागराच्या आत असा शिरल्यासारखा आहे. त्यालाच आपण म्हणतो भारताचं मोठं भूशिर. भारताचं भूशिर म्हणून सुद्धा याला ओळखतात. मी थोडंसं इमॅजिनेशन करा की हा सगळा पाण्याचा भाग आहे. या पाण्याच्या भागामध्ये तुम्हाला असं वाटेल की इथून एवढा सगळा भाग खाली आलेला आहे, समुद्राच्या आतपर्यंत शिरलेला, चाकूसारखा, खंजरसारखा. हा जो भाग आतमध्ये शिरलेला आहे तो भाग भूशिर आहे. आणि हे भूशिर असल्यामुळेच भारताचं जे प्राकृतिक रचना आहे ना, प्राकृतिक रचनेमुळे आपल्या भारतामध्ये खूप वेगळ्या प्रकारचे हवामान निर्माण झालेले आहे. भारताची जी आपण ओळख करून देतो, भारताच्या ओळखीमध्ये ह्या सगळ्यात महत्त्वाचे पॉईंट्स या ठिकाणी येतात. ठीक आहे. तर आपल्या भारताचं जर विचार केला तर तिथं खाली लिहून ठेवायचं की भारताचं जवळपास कर्कवृत्ताच्या खालचं भूशिर हे हिंदी महासागरात गेल्यासारखं वाटतं, किंवा जरी नाही लिहिलं तरी चालेल, तसे आपल्याला तो पॉईंट पुढं कव्हर करायचा आहे. तर या स्लाइडमधून तुम्हाला लक्षात आलं की जगात भारताचे स्थान कुठं आहे. जगात भारताचे स्थान कुठं आहे, पूर्व गोलार्धात आहे. जगात भारताचे स्थान उत्तर गोलार्धात आहे. तर तिसरा पॉईंट उत्तर पूर्व गोलार्धात आहे. आता चौथा पॉईंट असा आहे की या गोलार्धामध्ये, पूर्व गोलार्धामध्ये भारत नक्की कुठं आहे. तर भारत मध्यभागी आहे हे लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही पूर्व गोलार्ध बघाल तर या पूर्व गोलार्धात पुढे लिहून ठेवा, जिथं तुम्ही पूर्व गोलार्ध लिहिलेलं आहे तिथे लिहून ठेवा की पूर्व गोलार्धात, ठीक आहे, भारत मध्यभागी आहे. भारत मध्यभागी आणि भारत भारत मध्यभागी आहे म्हणजे साधारणतः 90 डिग्री आपल्या भारतातून जाते. 82 डिग्री तर आपल्या भारताचा मध्य आहे. जवळपास भारत हा मध्यभागीच असल्यासारखा आहे. जवळपास भारत हा मध्यभागी आहे. पण उत्तर गोलार्धामध्ये किंवा दक्षिण गोलार्धामध्ये तसं काही कन्सिडर करू नका. ओके. आता आपल्या भारताचा जो भूशिर आहे, भारताचं भूशिर विषुववृत्ताच्या अगदी जवळ आहे. विषुववृत्ताच्या अगदी जवळ आहे. आणि भारताचं जे वरचं जे शिखर आहे किंवा वरचं जो सरपेच आहे जम्मू काश्मीरचा एरिया, तो थोडासा वर गेलेला आहे. थोडासा वर म्हणजे उत्तरेकडच्या बाजूला आहे. तो उत्तरेकडच्या बाजूला आहे. तर भारताची जी उत्तर दक्षिण लांबी आहे, भारताची जी पूर्व पश्चिम लांबी आहे ती सुद्धा आता मॅटर करते. त्या सुद्धा गोष्टी आता आपल्याला शिकायच्यात. आता इथपर्यंत तो भाग क्लिअर झाला असेल की जगात भारताचे जे स्थान आहे ते कुठे आहे. इथपर्यंत कुणाला काही डाऊट आहे किंवा काही समजलं नाही असेल ते विचारा. लाईव्ह क्लास करण्याची सगळ्यात भारी
मज्जा अशी असते, तुम्हाला लाईव्ह क्लास करताना तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता. बरं, लाईव्ह क्लास करताना समजा तुम्हाला नाही प्रश्न सुचले, तर दुसऱ्या दिवशी किंवा ग्रुपवरती तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता. ग्रुपवरती तुम्हाला चॅटिंग करता नाही येत, पण मला तुम्ही वैयक्तिक तिथून मेसेज करू शकता, की सर हा पॉईंट्स मला क्लिअर नाही झाला. तर दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस लेक्चर होईल आपलं, त्यावेळेस तो पॉईंट्स मी तुम्हाला शिकवण्याचा 100% प्रयत्न करेन. कारण की मला एक असं वाटतं, की तुम्ही तुमचे डाउट्स क्लासमध्येच क्लिअर केलेले बेटर राहतात. जर एखादा पॉईंट नाही समजला, तर तो पॉईंट मला पुन्हा विचारण्याचा पण प्रयत्न करा, की सर हा पॉईंट नाही समजलाय, एकदा परत सांगता. कारण की मी तर माझ्याकडनं 100% प्रयत्न करेल, की तुम्हाला कशाही पद्धतीने एकदम फास्ट नाही वाटणार. एकदम सावकाश सिस्टमॅटिकली एक पॉईंट मी तुम्हाला कव्हर करून देईल. आणि तिथूनच तुमचा काय होतोय, बेस पक्का चांगला होतो. ठीक आहे. तर आशिया खंडाच्या दक्षिणेकडे भारत किंवा हिंदी महासागराच्या उत्तरेकडे भारत. तिथपर्यंत क्लिअर झाले. पुढच्या पॉईंटवरती येऊ. आता आपल्या भारताकडे जर असं आपण पाहतो, ओके, जरा नीट बघा. भारताकडे जर आपण पाहतो, तर या भारताच्या, ठीक आहे, हा तिथंच आपण चाललो. हा भूशीर जे तयार झालं तेच आपण बघतोय. ठीक आहे, तिथंच आपण चाललो. भूशीर जे तयार झालं त्याच भूशीरला आपण पठारी प्रदेश म्हणतो. ते आहे पठार. हे ऍक्च्युली असं आहे भूशीर. आपला भारत ओरिजिनली असा होता. भारत ओरिजिनली असा होता. तुम्हाला एक बघा, भारताचा मी छोटासा मॅप दिलाय त्या गोलच्या बाजूला. हाच ॲज इट इज मॅप मी तुम्हाला हँडबुकमध्ये दिलेला आहे. हँडबुकच्या तिथं तुम्ही असा एक त्रिकोण काढून ठेवा आणि कधीही दुसरे पेन वापरत चला. एकाच पेनवरती सगळं राडगाडग करायचं नाही आपल्याला. ठीक आहे, इकडं काढा मग. भूशीर कधी तुम्हाला हायलाईट झालं पाहिजे आणि जनरली हायलायटरचा वापर जास्त करा त्यांनापेक्षा. त्याला एक गोड दिसतं ते. तर भारत ऍक्च्युली कसा आहे, भारत त्रिकोणी होता. म्हणजे ऑलरेडी हा भाग पहिल्यापासून तुटलेलाच आहे. ऑलरेडी हा भाग काय झालेला आहे, पहिल्यापासून असाच होता, त्रिकोणी होता. हा भाग इथं नव्हताच. हा भाग कुठं होता माहिती, हा भाग इथे होता. इथं हा भाग इथं आहे होता. 20 करोड वर्षापूर्वी आपला भारत दक्षिणेकडे होता, इथं एकदम खाली. म्हणजे आपल्या भारतावरती हिमयुग होतं. आपल्या भारतावरती 1800 मीटरचा जाडीचा बर्फ होता. हा 20 कोटी वर्षानंतर तिथून थोडीशी हालचाल झाली, तिथून तो तुटला आणि साधारणतः एक 7 ते 8 कोटी वर्षापासून तो असा वरती सरकतोय. तो वरती येऊन इथं धडकतोय. आता मला सांगा, हा त्रिकोणी भाग, वरचा जो भूशीर आहे, वरती धडकल्यानंतर त्यांनी इथं काय तयार केलं? इथं हिमालय तयार केला. हिमालय हा काय, वली पर्वत. ऑलरेडी आपल्या भारताचा जो स्ट्रक्चर आहे किंवा आपल्या भारताचा जो भाग आहे, तो पहिल्यापासून त्रिकोणीच होता. आणि जसा तो त्रिकोणी होता, हा त्रिकोणी भाग उत्तरेकडे वाहत गेला. त्यामुळे हा जो भूशीर आहे, हा भूशीर खालीच राहिला. ठीक आहे, हा जो त्रिकोणी भाग आहे ना, तो खाली राहिला. कधी लक्षात ठेवा, जेव्हा एखादा फोर्स तुम्हाला खेचतो, ठीक आहे, एखादा फोर्स तुम्हाला ओढतो, ठीक आहे, तेव्हा तुम्ही एखादी वस्तू पकडता, तर तिचा ब्रॉड एरिया वरती आपण जास्त पकडतो. आता समजा फॉर एक्झाम्पल, मला आता हे पेपर पॅड आहे. हे पेपर पॅड, आता हे चौकोनी पेपर पॅड आहे, त्रिकोणी इथं काही आहेच नाही. ठीक आहे, आता हे पेपर पॅड मला पकडायचं आहे. तुम्ही फक्त इथून पकडलं असं तर हे राहू शकतं. पण जर मी त्याला इथून पकडलं तर हे तिरपं झालं. ठीक आहे, हे तिरपं झालं. पण मी याला दोन्ही बाजूनी पकडलं, इथून आणि इथून, तर ते बॅलन्स राहील. म्हणजे काय, की जर तुम्ही एखाद्या एरियाला ब्रॉड पद्धतीने, म्हणजे मोठ्या प्रदेशाला जर तुम्ही असं पकडताय, तर ते बॅलन्स राहील. आणि मी हेच फक्त एका बाजूने पकडलं तर हे खाली राहील. ठीक आहे, आलं लक्षात. म्हणजे आपल्या भारताचा जो त्रिकोण आहे, आता नीट समजून घ्या. आता भारताचा जो त्रिकोण आहे तो असा आहे. तर भारत हा ऍक्च्युली असा वरती जात होता. वरती जात होता म्हणजे त्याला इक्वेटोरियल ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे, त्याला आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणू. हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याला ओढत होता. इक्वेटोरियल ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे तो उत्तरेकडे आला. उत्तरेकडे, आता हे सगळे ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसे असतात, काय असतात, हे तुम्हाला वर्ल्ड जिओग्राफीचे ज्यावेळेस लेक्चर अपलोड होतील त्याच्यातून तुम्हाला ते समजतील. पण ज्यावेळेस हा वरती आला, तर त्यावेळेस इथे आणि इथे या दोन्ही ठिकाणी त्याला असं, ओके, तो इथून असं वरती येत होता. वरती येत असल्यामुळे हा त्रिकोणी भाग असा खालीच राहील. तुम्ही बघा, मी फक्त भारताचंच नाही सांगत आहे, तुम्ही आफ्रिका खंड पण बघा. आफ्रिका खंड सुद्धा खाली निमुळत आहे. दक्षिण अमेरिका खंड पण बघा, खाली निमुळत आहे. सगळे जे खंड आहेत ना, हे मॅक्सिमम खंड खाली असे छोटे छोटे आहेत. थोडासा वर्ल्ड मॅपचा एखादा वर्ल्ड मॅप घ्या डोळ्यासमोर, आणि वर्ल्ड मॅप घेतल्यानंतर तुम्हाला सगळं लक्षात येईल, ओके, की वर्ल्ड मॅपमध्ये
नाही, तिथं नाही. वर्ल्ड मॅपमध्ये मोस्ट प्रोबॅबली जेवढे काही खंड आहेत, इव्हन साऊथ अमेरिका, नॉर्थ अमेरिका, हे सगळे खालच्या बाजूला निमुळते. ठीक आहे, तर हे पॉईंट लक्षात ठेवा, हे कधीही तुम्ही इग्नोर करायचे नाहीत. आता ते पुढे आपण समजून घेऊया हळूहळू. पण आता नेक्स्ट पॉईंट समजून घेऊ की आपला द्वीपकल्पीय आणि उपखंड हे नक्की काय कन्सेप्ट आहे. आपल्या भारताच्या बाबतीत द्वीपकल्प आणि उपखंड अशा कन्सेप्ट कन्सिडर केल्या जातात किंवा अशा कन्सिडर बोलल्या जातात. मग ही काय भानगड आहेत? ठीक आहे, द्वीपकल्प आणि उपखंड. ठीक आहे, जसं आता बघा एखादा खंड असतो. आता पहिली आपण कन्सेप्ट समजून घेऊ उपखंडाची. पहिली कन्सेप्ट आपण समजून घेऊ उपखंडाची. द्वीपकल्पाची कन्सेप्ट आपण पुढच्या स्लाइडमध्ये दिलेली आहे. आधी आपण उपखंड काय असते ही भानगड समजून घेऊ. उपखंड ही कन्सेप्ट समजून घेऊ. आता बघा खंडावर एक खंड म्हणलं तर काय, तर त्या खंडाला आपण काय म्हणतो? कॉन्टिनेंट म्हणतो. ठीक आहे, काय म्हणतो? कॉन्टिनेंट म्हणतो. तर कॉन्टिनेंट म्हणजे काय, तर या कॉन्टिनेंट वरती सगळंच काय असतं? सगळे भूरूप. भूरूपे त्या ठिकाणी सर्व आढळतात. सर्व भूरूपे ज्या ठिकाणी असतात त्यांचा आढळ त्या ठिकाणी होतो, त्याला आपण म्हणतो कॉन्टिनेंट. सर्व भूरूपे ज्या ठिकाणी आढळतात त्या भूरूपांना आपण काय म्हणतो? कॉन्टिनेंट. म्हणजे खंडावरती आढळणारी सर्व भूरूपे किंवा भूवैशिष्ट्ये आपल्या भारतात सुद्धा आढळतात. जसं की पठार. आपल्या भारतात पठार आहे की नाही? कोणतं पठार आहे आपल्या भारतात? आपल्या भारतात जे पठार आहे त्याला आपण म्हणू द्वीपकल्पीय पठार, किंवा याला आपण भारतीय पठार म्हणतो. भारतीय पठार किंवा आपल्याकडे असलेलं दख्खनचं पठार. आपल्या पठारावरती असं नाहीये की पठार हे फक्त एकाच वेळेस बनलेले बनून झालेले, तसं नाही. आपल्या भारतावरती दख्खन नावाचं जे पठार आहे ते दख्खन नावाचं पठार सगळं पठार बनून झाल्यानंतर शेवटी तयार झाले. ते तिथं ज्वालामुखी ऍक्टिव्हिटी झाली, त्या ज्वालामुखी ऍक्टिव्हिटीमधून काय झालं, त्या ठिकाणी दख्खनचं पठार निर्माण झालं. हे दख्खनचं पठार कसं तयार झालं, काय झालं, हे पुढच्या लेक्चरमध्ये समजून घेऊ. पण आता सध्या तुम्हाला समजून काय घ्यायचंय की द्वीपकल्पीय पठार, भारतीय पठार, दख्खन पठार हे सगळे पठार त्याचं उदाहरण आहे. त्यानंतर मैदान. आपल्याकडे भरपूर ढीगभर मैदान आहेत यार, है ना? कोणती कोणती मैदान आहेत रे बाबांनो? जसं आता आपल्याकडे गंगा मैदान आहे, आपल्याकडे ब्रह्मपुत्र मैदान आहे, त्या नद्यांनी, त्यानंतर सिंधू नदीचं मैदान आहे. म्हणजे ही नदी प्रणाली पण आहे आणि नदी प्रणाली सोबत त्यांनी मैदानं पण तयार केलेली आहेत. मैदानं कसे तयार होतात रे? मैदानं ही गाळाचं संचयन झाल्यानंतर तयार होतात. गाळाचं संचयन तयार झाल्यानंतर ते मैदानं पण आहेत, डोंगररांगा पण आहेत. आपल्याकडे फॉल्ट्स पडले, फॉल्ट्स पडल्यानंतर आपल्याकडे पूर्व घाट, पश्चिम घाट, त्यानंतर मधले विंध्य, अरवली, ठीक आहे, वळ्या पडून अरवली तयार झाला. म्हणजे आपल्या भारताच्या जमिनीवरती वळ्यान असलेल्या सुद्धा पर्वतरांगा आहेत. आपल्याकडे मोठ्या प्रमाणात या सगळ्या ऍक्टिव्हिटी येतात. त्रिभुज प्रदेश सुद्धा आहेत आपल्याकडे. गंगा नदीचा त्रिभुज प्रदेश आहे, महानदीचा त्रिभुज प्रदेश आहे, गोदावरीचा त्रिभुज प्रदेश आहे, त्यानंतर कृष्णा नदीचा त्रिभुज प्रदेश आहे, कावेरी नदीचा त्रिभुज प्रदेश. ठीक आहे, आपल्याकडे समुद्र किनारा सुद्धा आहे, पूर्व किनारा, पश्चिम किनारा, हे दोन्ही सगळे समुद्र किनारे आहेत. या व्यतिरिक्त इव्हन आपल्याकडे कॉन्टिनेंट मध्ये असलेला एक वाळवंट पण आहे. बघा प्रत्येक कॉन्टिनेंट मध्ये वाळवंट असतो. प्रत्येक कॉन्टिनेंट मध्ये वाळवंट आहे. ओके, अंटार्क्टिका सोडून. पण या वाळवंटाच्या प्रदेशाचा जो भाग आहे, त्या वाळवंटी प्रदेशाच्या भागाला सुद्धा, किंवा मैदानी प्रदेश आहे, कुरणांचा प्रदेश आहे, हे सगळे जे काही प्रदेश आहेत हे सर्व काही प्रदेश भारताच्या जमिनीत तुम्हाला पाहायला मिळतील. पण ठीक आहे, पण इंटरेस्टिंग पार्ट असा की प्रादेशिक तर प्रदेश तुम्हाला दिसतील सगळे, म्हणजे प्राकृतिक दिसतील, पण आपल्याकडे देशाचा जो प्रदेश आहे, देशांचा काही प्रदेश, देशांचा प्रदेश सुद्धा आपल्या भारताच्या जमिनीशी संलग्न आहे. जसं फॉर एक्झाम्पल आता तुम्ही एका मॅपवरती आहे, चला आपल्या बाजूला कोणते कोणते पार्ट्स आहेत ते आपण समजून घेऊ. आता एका मॅपवरती तुम्ही या. एका मॅपवरती या. आले मॅपवरती. या मॅपवरती आता आपल्याला हे बघायचं आहे की आपला जो भारत आहे, ठीक आहे, हा जो भारत आहे हा ऍक्च्युअल मध्ये
हा जो असा जो तुम्हाला दाखवला गेलेला आहे हा पॉलिटिकल मॅप आहे. हा काय एक पॉलिटिकल मॅप. ठीक आहे, हा एक पॉलिटिकल मॅप, एक राजकीय मॅप. पण ऍक्च्युअल मध्ये ज्यावेळेस आपण जमिनीचा पार्ट बघतो, ऍक्च्युअल मध्ये ज्यावेळेस आपण जमीन पाहतो, जमीन, ठीक आहे, लक्षात ठेवा, जेव्हा जमिनीची गोष्ट येते ना, जमिनीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने जर बघितलं गेलं तर या भारताच्या उत्तरेकडच्या बाजूने इथे एक पामीर नॉट आहे. काय आहे? पामीर नॉट. त्याला काय म्हणतात? पामीरची गाठ किंवा पामीर पठार आहे. एकदम वर, भारताच्या एकदम वर, ताजिकिस्तान, अफगाणिस्तान, इंडिया, चीन, पाकिस्तान या 5 देशांची सीमा त्या ठिकाणी एकत्रित येते. हा PYQ आहे. हा प्रश्न विचारलाय, लिहून ठेवा. माझ्याकडे कशाला बघताय? पटपट पटपट लिहून ठेवा. पामीर नॉट. ओके, देशांची नावं सांगितली मी तुम्हाला तिथं आत्ताच. माझ्याकडे बघत नाही बसायचं. मी जे बोलतो ना ते पटपट पटपट नोट्समध्ये लिहून ठेवायचं असते. त्यासाठीच तुम्हाला हँडबुक दिलं. जर संडेच्या दिवशी मी तुम्हाला जर टेस्ट विचारली तर मी 5 दिवस सांगितले तर परत म्हणायचं नाही सर हे शिकवलं नव्हतं म्हणून. आणि मी बऱ्याचदा ज्या गोष्टी मी लिहून देतो किंवा ज्या गोष्टी मी सांगतो त्यापेक्षा मी ज्या बऱ्याचशा गोष्टी बोलतो आणि जे मी बोलतो ते इंटरलिंकिंग असतं. ते इंटरलिंकिंग तुम्हाला पुस्तकात किंवा PYQच्या आधारावरती असतं. ठीक आहे, ते सांगू परत. भारत, अफगाणिस्तान, चीन, पाकिस्तान, भारत, अफगाणिस्तान, चीन, पाकिस्तान आणि ताजिकिस्तान हे जे 5 देश आहेत, त्या 5 देशांच्या बॉर्डरवरती एक पामीर नॉट आहे, पामीर पठार. त्याला जगाचं छप्पर म्हणून ओळखलं जातं. आणि इंटरेस्टिंग गोष्ट, या पामीर नॉटच्या पासून, ठीक आहे, या पामीर नॉट पासून एक भाग जो गेलेला आहे तो कसा खाली आलेला आहे, इथून असा खाली गेलेला आहे. ओके, इथून असा खाली आलेला आहे, इथून असा खाली गेलेला आहे. या अशा सगळ्या ना पर्वत रांगा आहेत. इथून अशी एक इकडे गेलेली आहे, पुढे एक अशी इकडे गेलेली आहे आणि एक अशी इकडे गेलेली आहे. या ज्या सगळ्या डोंगर रांग आहेत ना, या डोंगर रांगांमध्ये इथं हिंदुकुश डोंगर रांग, पाकिस्तानच्या एरियात असलेली सुलेमान डोंगर रांग, ठीक आहे, इथं असलेली ही हिमालय, असलेली काराकोरम, या ठिकाणी असलेली कुनलुन. त्या 5 डोंगर रांगा लक्षात ठेवा. म्हणजे सध्या पुरतं मी रेफरन्स म्हणून 5 डोंगर रांगा देतोय. भरपूर डोंगर रांगा देतो. डोंगर रांगांचा ऊत आलेला आहे. ठीक आहे, सुलेमान, ह्या सगळ्या अशा डोंगर रांगा आहेत. आता ह्या ज्या 5 डोंगर रांगा आहेत, या 5 डोंगर रांगांच्या दक्षिणेकडे जी काही जमीन आहे, ती जमीन कशी आहे बघा. ती जमीन अशी, ती जमीन मी मगाशीच तुम्हाला एक मॅप दाखवला होता बघा. सगळ्यात पहिला जो तुम्हाला मी मॅप दाखवला होता की मी काय सांगितलं होतं, या प्रदेशामध्ये इथं पाकिस्तान आहे, इथं पाकिस्तान. याच भागामध्ये इथं अफगाणिस्तान आहे. इथं अफगाणिस्तान, इथं पाकिस्तान, त्या ठिकाणी असलेला बांगलादेश, या ठिकाणी असलेला पाकिस्तान, या ठिकाणी असलेला नेपाळ. आता आधी तिथं तिबेट होता, आधी या ठिकाणी तिबेट होता, पण तिबेटला आता कन्सिडर केलं जात नाही. कारण की तिबेट आता तिबेट हा राहिलाच नाही. तिबेट आता चीन झालेला आहे. आणि चीन हा तिबेट एवढा छोटा नाही. चीन हा भला मोठा आहे. आपल्या भारतापेक्षाही आपल्या 3 पट मोठा आहे. ठीक आहे, भारताच्या 3 पट मोठा चीन आहे. ठीक आहे, त्याचबरोबर आपल्या भारताच्या दक्षिणेकडे या साईडला जर तुम्हाला तिथं नसेल दिलं तर खाली एक असा मॅप काढून घ्या. असा एक छोटासा देश काढतो भारताच्या खाली इथे. आता इथं मला काढता नाही येणार. भारताच्या खाली त्या ठिकाणी असा एक देश काढा पाण्याच्या थेंबासारखा. हा आहे श्रीलंका. हा सुद्धा आपल्या भारताशी अटॅच. ठीक आहे, आणि या श्रीलंकेच्या श्रीलंकेच्या समोर जिथं तुम्ही श्रीलंका काढला त्याच्याबरोबर इकडे समोर या साईडला इथे एक देश काढा असा छोटासा, असे टिंब टिंब देऊन त्याच्यावरती असा गोल मारा. तो आहे मालदीव. म्हणजे मॅपच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपल्या भारताच्या उपखंडावर, आता भारताच्या आजूबाजूला हे सगळे खंड आहे. ठीक आहे, तेच रिंग
शुअर, नो प्रॉब्लेम. मला पण तुम्ही मेसेज करून ठेवा. मला लेक्चरच्या सुरुवातीला सांगितलेलं आहे. अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, भूतान, नेपाळ, श्रीलंका, मालदीव हे जे काही देश आहेत, हे सगळे जे काही त्या ठिकाणी देश आहेत, हे सगळेच्या सगळे आपल्या भारताच्या, म्हणजे आता फक्त भारत नका विचार करू, आता भारताचा उपखंडाचा विचार करा. ठीक आहे. उपखंड ही कन्सेप्टच वेगळी आहे. म्हणजे हा खंडही नाहीये. म्हणजे भारताची जी जमीन आहे, ती भारताची जमीन इथून हा एरिया जो आहे ना, इथून अशी पूर्णपणे, कारण इकडे एक डोंगर रांग आहे, त्याला आपण काय म्हणतो पूर्वांचल. एक डोंगर रांग आहे पूर्वांचल. बस भारताची जी जमीन आहे ना, त्या हिंदुकुश ते पूर्वांचलच्या ह्या एरियामध्ये पहिले अशी होती. बरेचसे लोक काय म्हणतात की भारत जो होता ना ओरिजिनली, भारत हा एक प्रकारे त्रिकोणी प्रकारचा होता, आणि होता पण ऑब्व्हियसली, त्याला काही मी असं नाही म्हणत, आणि तो असा जवळपास एवढा होता. काही लोक तर भारताला इथपर्यंत असं कन्सिडर करतात. भारत हा असा होता म्हणते जुन्या काळात. म्हणजे ज्यावेळेस भारत हा म्हणजे आफ्रिकाशी संलग्न होता साधारणतः 20-1 करोड वर्षापूर्वी, भारताची जी लोकेशन्स होती किंवा भारताचा जो स्ट्रक्चर होता, बॉडी स्ट्रक्चर किंवा भारताचा जो आकार होता ना, हा एवढा मोठा होता. म्हणजे आता जे भारत तुम्हाला दिसतोय, तो भारत एवढाच दिसतोय. पण हा का दिसतोय? कारण की आपण म्हणजे मानवाने काय केलं, त्याला बाउंड्रीज टाकले. पण ज्यावेळेस त्याला आपण एक जॉग्राफिकली बघतो, तर हा एक जॉग्राफिकली काय, एक मोठा लँड होत. लँड सरकत आलं, सरकत आलं, सरकत आलं, सरकत आलं, सरकत आलं, आणि उत्तरेकडे जाऊन आशियाला जाऊन धडकलं. आशियाला जाऊन धडकल्यामुळेच त्यांनी हे सगळे पर्वतरांगा तयार केल्यात ना. पर्वतरांगा अशा उगच तोंडाला फुटकुळे आल्यासारखा तयार होतील का? पर्वतरांगा अशा उगे येते का? बरं, आपल्या तोंडावर फुटकुळ्या पण आपली हिट वाढली किंवा काय असं आपलं खाणं बदललं किंवा काय झालं तर येतात. तसं ह्या सुद्धा पर्वतरांगा आपल्या पृथ्वीवरच्या ज्या आहेत, ह्या सुद्धा पर्वतरांगा अशा उगच येत नाही, उगच त्याला वाया पडत नाही. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे ह्या ज्या पर्वतरांगा आहेत, ह्या पर्वतरांगा हा भाग वरती आल्यामुळे सरकला. हे तुम्हाला मॅपिंग वरती व्यवस्थित समजतंय का रे बाबांनो? मला पहिले ते सांगा. मॅपिंग वरती कळतंय का? या सगळ्या मोठ्या एरियाला, या सगळ्या मोठ्या प्रदेशाला आपण काय म्हणतो? भारतीय उपखंड म्हणतो. याला खंड नाही म्हणत का? कारण की आपण मगाशीच बघितलं, आपण हा ऑलरेडी आशियाचा भाग आहोत. आपण आशिया खंडाच्या दक्षिणेकडे आहोत. पण आपली जी जमीन आहे ना, ती मूळतः आशियाची जमीन नाहीये. आपण येऊन आशियाला जाऊन धडकलेलो आहोत, आणि धडकल्यामुळे आपल्यामध्ये आशियामध्ये काय झालेलं आहे, एक वली पर्वताचा पाठ तयार झालाय. तोच वली पर्वताचा पाठ मी इथं वरती स्क्रीनवरती दाखवलेला. भारत आणि आशिया यांच्यामध्ये वली पर्वताची जी रेंजेस तयार झाल्या, त्या रेंजेस तुम्हाला वरती या ठिकाणी दिसतील. पण या रेंजेसच्या दक्षिणेकडे जो काही मोठा भूभाग बनलेला आहे, या भूभागालाच भारताचा उपखंड म्हणतात. कारण की या प्रदेशामध्ये सगळ्यात मोठा डॉमिनन्स कोणाचा आहे? भारताचा आहे. म्हणून या पूर्ण प्रदेशाला काय म्हणतात? तर भारताचा उपखंड. आणि या भारताच्या उपखंडामध्ये कोणत्या देशांचा समावेश होतो, हा PYQ आलेला आहे. हा PYQ आलेला आहे की भारताच्या उपखंडात कोणत्या कोणत्या देशांचा समावेश होतो. तर हे देश सगळे मी तुम्हाला दिलेत बघा. पाकिस्तान, या पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद आहे. ठीक आहे. अफगाणिस्तान, अफगाणिस्तानची राजधानी काबूल आहे, तालिबानचं सरकार आहे. नेपाळ, जो की काठमांडूमध्ये. भूतान, ज्याचं थिम्पू आहे. बांगलादेश, ढाका. मालदीव, माले. श्रीलंका, ज्याची राजधानी श्री जयवर्धनपुरा कोट्टे. ठीक आहे, कोलंबो वगैरे. ओके. पण आता यामध्ये कोणते देश येत नाही? बघा, आयोग काय करते? आयोग तुमच्याबरोबर गेम खेळत. आयोग तुम्हाला हे नाही विचारणार की पाकिस्तान, अफगाणिस्तान हे देश येतात म्हणून. तुम्हाला असा क्वेश्चन नाही येणार की भारतीय उपखंडामध्ये कोणत्या देशांचा समावेश होतो म्हणून. तुम्हाला प्रश्न असा विचारला जाईल की भारतीय उपखंडामध्ये खालीलपैकी कोणत्या देशाचा समावेश होत नाही. आपलं माइंड कसं सेट असतं? आपलं माइंड सेट असतं कोणत्या देशाचा समावेश होतो. तर त्या सेशनच्या किंवा त्या सेक्शनच्या मी पुढे दिलेले आहेत बघा, मोकळी जागा सोडलेली आहे, तिथे लिहून घ्या, या देशांचा समावेश होत नाही. या देशांचा समावेश असंच लिहून ठेवा, समावेश होत नाही. मग ते कोणते देश? तर त्याच्या समोर असे फाटे फोडा. ठीक आहे. सगळ्यात पहिला चीन, ताजिकिस्तान, इराण, म्यानमार, ठीक आहे, इंडोनेशिया,
इंडोनेशिया, हे सगळे देश लिहून ठेवा. या देशांचा समावेश आपल्या भारतीय उपखंडात होतो. पॉईंट लक्षात आला? उपखंड ही कन्सेप्ट लक्षात आली ना? उपखंड म्हणजे हे जे तुम्हाला ग्रीन दाखवलं ना मी, पूर्ण असं पूर्ण पट्टा म्हणजे उपखंड. त्याला द्वीपकल्प नाही म्हणत. द्वीपकल्प ही कन्सेप्ट वेगळी आहे. म्हणून तुम्ही मगाशी काय सांगितलं, म्हणून मी पोरांना मगाशी सांगितलं की आपल्याला उपखंडाची कन्सेप्ट आधी पहिले शिकायची आहे. एकदा उपखंड समजलं कळाला की मग आपल्याला समजतं की यार एवढा मोठा भारताचा उपखंड होता. आणि जी सेकंड कन्सेप्ट आहे आता द्वीपकल्पावरती येऊ. तर आपला द्वीपकल्प जो आहे तो द्वीपकल्पीय पाठ कोणता? तर भारत एक द्वीपकल्पीय प्रदेश आहे. मग तो कसा आहे? तर बघा, भारताची जी मूळ जमीन आहे, आता फक्त भारत देश हा विचार करा. या आता नवीन पुढच्या डायग्राम वरती या. त्याच्या पुढे डायग्राम आहे. ठीक आहे ना? ह्याच मॅपमध्ये तुम्ही कन्सिडर करा. आता बघा, भारताची जी भूमी आहे, ठीक आहे, काय दिलंय बघा, आपण पहिले समजून घेऊ. भारताची जी मूळ जमीन आहे ही सुरुवातीपासूनच त्रिकोणी होती. हे बघा ना, तुम्हाला तिथे दिसतच आहे, ती पहिल्यापासूनच त्रिकोणी आहे, त्रिकोणी. ठीक आहे. त्यामुळं ही जमीन युरेशियाला धडकल्यावर पश्चिम, दक्षिण, पूर्व या दिशेने अनुक्रमाने अरबी समुद्र, हिंदी महासागर आणि बंगालचा उपसागर या समुद्री बाजू संलग्न झाल्या. ठीक आहे. आणि उत्तरेकडे आपल्या जमिनीवरती काय, आशियाचा भूप्रदेश आहे. आता कसं? साधी सिंपल आहे बघा पोरांनो, लक्षात घ्या. आपला हा जो भारत आहे, हा भारत उत्तरेकडे जाऊन धडकला. ठीक आहे. आणि उत्तरेकडे जाऊन धडकल्यामुळे इथं हिमालय तयार झालं. तर या हिमालयाच्या किंवा या इथे असलेल्या सुलेमान किंवा बाकीच्या सगळ्या डोंगर, आता ठीक आहे, इथं पाकिस्तान होतं, पाकिस्तानची भारताची फाळणी झाली म्हणून आता इकडे सुलेमान होतच की. म्हणजे आपला भारत, पाकिस्तान आणि भारत जर कदाचित एकत्र असता, ठीक आहे, एकत्र असता, तर आपण आज म्हणलं असतो की सुलेमान किंवा ओके किशतवार पासून तर अगदी इकडे या एरियापर्यंत आपला भारत पूर्णपणे आहे. आणि या भारताच्या दक्षिणेकडची बाजू जर आपण बघितली, आता मेन काय बघायचंय की भारताच्या उत्तर बाजूने, भारताची जी उत्तर बाजू आहे त्या उत्तर बाजूने काय आहे, एक जमीन आहे. उत्तर बाजूने काय, जमीन आहे. म्हणजे भारताला जर आपण त्रिकोणी पद्धतीने जर बघितलं, ठीक आहे, भारताला जर आपण त्रिकोणी पद्धतीने बघितलं, भारताच्या उत्तर बाजूला काय आहे, तर जमीन आहे. भारताच्या उत्तरेकडे समुद्र आहे का? नाही. एकेकाळी होता. हिमालय ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणी एक समुद्र होता. त्या हिमालयाच्या जागी जो समुद्र होता त्याचं नाव काय होतं? कमेंट करून सांगा चला पटकन. हिमालयाच्या जागी यस जो समुद्र होता त्याचं नाव काय होतं? तेथिस. ठीक आहे. तर आता उत्तरेकडच्या बाजूने जमीन होती. आता काय झालं की भारत जसा जसा उत्तरेकडे सरकला त्याच्या अवतीभोवती पाणी साठायला लागलं. तर आता भारताच्या या साईडला अरब स्थान आहे, म्हणजे अरबी लोकांचा. आपल्या भारतावरती बऱ्याच मोठ्या काळापर्यंत किंवा काळापासून मुस्लिम शासकांनी साम्राज्य केलं होतं. त्याच्यामध्ये भरपूर सारे इराणचे, अफगाणिस्तानचे शासक आपल्या भारतावरती राज्य करत होते. आपल्या भारतात ते आले, त्यांनी भारताला जिंकलं, त्यांनी भारतावरती राज्य केलं. त्यांनी आपला जो अरबी संस्कृतीचा जो वसा आहे तो अरबी संस्कृतीचा वसा आपल्या भारतात आणला. त्यामुळं अगदी सौदी अरेबियापासून काही काही शासकांनी तर अगदी इराण, पाकिस्तान, भारत इथपर्यंत शासन केलेलं आहे आपल्या भारतावरती. खूप मोठं शासन होतं. म्हणून अरबी लोकांचा हा प्रदेश म्हणून अरबी लोकांनी या भारताच्या जवळच्या प्रदेशाला अरबी समुद्र असं नाव दिलं. अरबी समुद्र. हा समुद्र अरब भूमी आणि भारताची हिंदुस्थानची भूमी या दोन्ही भूमींना तो काय करतो, अटॅच करतो. म्हणजे याच्या अरबी समुद्राच्या त्या उत्तरेकडे किंवा वायव्य दिशेला अरब स्थान आहे, अरबी लोकांचं म्हणजे मुस्लिम शासक प्रदेश आहे. आणि भारतामध्ये सुद्धा प्रकारचं म्हणजे भारत याला हिंदुस्थान म्हणलं जायचं. तर या हिंदुस्थान आणि अरबिस्तान या प्रदेशाला संलग्न असलेला प्रदेश म्हणजे अरबी समुद्र. तर भारताच्या पूर्वेकडच्या बाजूला इकडे म्यानमार वगैरे आहे, इकडे म्यानमार हा प्रदेश आहे, इकडे बांगलादेश आहे. ठीक आहे. आणि तसंही जुन्या काळामध्ये या ठिकाणी बंगालचा मोठा प्रदेश होता, या ठिकाणी बंगालचा प्रदेश होता. ठीक आहे. तर हा जो बंगालचा प्रदेश आहे या बंगालच्या प्रदेशाच्या जवळ जर बघितलं तर इकडे जमीन आहे, उत्तरेकडे जमीन आहे, म्यानमारमध्ये सुद्धा जमीन आहे. तर तीन बाजूंनी जमिनीने वेढलेला जो प्रदेश असतो त्याला म्हणतात उपसागर. उपसागर ज्या
समुद्राच्या पाण्याला 3 बाजूनी जमिनीने वेढलेलं आहे, त्याला म्हणलं जातं उपसागर. हा जो उपसागर आहे त्याच बंगालच्या नाव दिलं गेलं आणि हा बनला बंगालचा उपसागर. हा काय बनला? बंगालचा उपसागर. ठीक आहे. तर या ठिकाणी अरबी समुद्र आणि या अरबी समुद्राच्या या ठिकाणी बंगालचा उपसागर. आता दिशा बघा, भारताच्या पूर्वेकडे बंगालचा उपसागर, भारताच्या पश्चिमेकडे अरबी समुद्र. पण भारताच्या दक्षिणेकडे, आता इथं जागा कमी आहे पण इथं लिहून घ्या, भारताचा जो दक्षिण भाग आहे त्या दक्षिणेस हिंदी महासागर आहे. कोणता? हिंदी महासागर. भारताचा जो दक्षिण भाग आहे, दक्षिण भागाच्या प्रदेशाला काय म्हटलं जातं? हिंदी महासागर म्हटलं जातं. पॉइंट क्लिअर झाले हे? मला काही अडचण? ठीक आहे. हिंदी महासागराचा पाठ दक्षिणेकडचा, इकडं अरबी समुद्र उपसागर. आता तुम्हाला परत एकदा आठवण करून देतो की मी मगाशी काय म्हटलं होतं की हा जो प्रदेश आहे, हा प्रदेश कसा दिसतोय रे पोरांनो? हा प्रदेश असा आतमध्ये आलेला दिसतोय समुद्राच्या आत. हा काय प्रदेश दिसतोय? समुद्राच्या आतमध्ये आलेला दिसतोय, भूशीर असल्यासारखा दिसतो. भूशीर म्हणजे काय? इकडे समुद्र, तुम्ही इकडे, म्हणजे आता तुम्ही इथं मुंबईला आहे, तुम्ही मुंबईवरनं जर सरळ पूर्वेकडे गेला, पूर्वेकडे गेल्यानंतर तुम्ही ओडिसाच्या जवळ, ओडिसा किंवा अटक, सॉरी हा कटकच्या जवळ, अटक नाही सॉरी कटकच्या जवळ किंवा चिल्का सरोवराच्या जवळ तुम्ही डायरेक्ट जाऊन पोहोचा. तुम्ही असं नाही की बाबा हा पूर्वेकडे गेलो की आपण डायरेक्ट इकडे म्यानमारला जाऊ, इकडे जमीन नाहीये पूर्वेकडे गेला तर. तुम्ही समजा आता कोल्हापूरला आहे, कोल्हापूरवरनं जर तुम्ही इकडे पुढे गेलात किंवा तुम्ही समजा लातूरला आहे, लातूरवरनं पुढे तुम्ही पूर्वेकडे गेलात तर तुम्ही डायरेक्ट बंगालच्या उपसागरात, जय हिंद जय महाराष्ट्र. ओके, देयर इज नो एनी लँड. समोर गेल्यानंतर तुम्हाला जमीन नाहीये, डायरेक्ट पाणी. म्हणजे याचा अर्थ हा जो प्रदेश आहे, हा प्रदेश असा समुद्रात आतमध्ये चिंचोळा होत गेलेला आहे. तर समुद्रात आतमध्ये चिंचोळा होत गेलाय म्हणजे त्या जमिनीचा, हा जमिनीचा जो भाग आहे, जमिनीचा जो भूभाग आहे, या जमिनीच्या भूभागात, या जमिनीच्या भूभागाच्या एका बाजूनं, त्या दुसऱ्या बाजूनं आणि त्याच्या तिसऱ्या बाजूनं, 1 2 3 या तिन्ही बाजूनं, ठीक आहे, या तिन्ही बाजूनं जर समुद्राचं पाणी असेल, ठीक आहे, समुद्राचं पाणी असेल आणि एका वरच्या बाजूनं जमीन असेल, तर 3 बाजूंनी समुद्राने जर वेढलेला एखादा भूप्रदेश असेल तर त्याला म्हणलं जातं पेनिन्सुला. ठीक आहे. पेनिन्सुलाचा अर्थ सरळ सरळ आहे जवळपास बेटासारखा. आणि बेट कसं असतं बघा, बेट असं असतं की बेट म्हणजे इथं एक जमीन आहे आणि त्याच्या 1 2 3 4 चारी बाजूनी पाणी पाणी आहे आणि मध्ये जमीन आहे. जसं श्रीलंका हे काय? एक बेट आहे. श्रीलंका हे एक बेट, ठीक आहे. भारत हे बेट नाहीये, पण भारत हे जवळपास बेटासारखं आहे आणि जवळपास बेटासारखं या शब्दालाच अर्थ आहे पेनिन्सुला आणि पेनिन्सुलाचाच अर्थ आहे द्वीपकल्प. काय आहे? द्वीपकल्प. जर फक्त द्वीप असतं तर बेट असतं. आपण काय आहोत? द्वीपकल्प आहोत, पेनिन्सुला आहोत. पॉइंट लक्षात आले? भारताच्या तीनही बाजूनी समुद्र असल्यामुळे आपल्या भारताचा जो काही दक्षिणेकडचा आकार आहे तो दक्षिणेकडचा आकार किंवा भारताचा दक्षिणेकडचा हा जो भाग आहे त्याला म्हणतात द्वीपकल्प. आता इंटरेस्टिंग गोष्ट, याच आकाराला किंवा याच आकाराच्या आतमध्ये ज्यावेळेस जमीन कन्सिडर केली गेली तर ही जी जमीन आहे ही जमीन आहे द्वीपकल्पीय पठाराची. म्हणून आपल्या भारताचा हा जो दक्षिण भाग आहे त्यालाच द्वीपकल्पीय पठार म्हणतात. पॉइंट टू बी नोटेड. ठीक आहे, द्वीपकल्पीय पठार असं म्हणतात. इथपर्यंतचा भाग लक्षात आलाय सगळ्यांच्या? ठीक आहे, याला म्हणतात द्वीपकल्पीय पठार. द्वीपकल्पीय पठार ही जी कन्सेप्ट आहे, द्वीपकल्प म्हणजे पेनिन्सुला म्हणजे जवळजवळ बेटासारखा. ठीक आहे, तर तुम्हाला आकृती खास दिलेली आहे. तर भारतीय द्वीपकल्पाचा सर्वात प्राचीन भाग आणि सर्वात टणक भाग, ठीक आहे, याला ढाल क्षेत्र पण म्हणतात. जो तुम्हाला मी या ठिकाणी आता दाखवलेला आहे या कलरमध्ये, पण
ढाल क्षेत्र. लढाई करत असताना तलवारीसोबत म्हणजे तलवार एका हातात तर दुसऱ्या हातात ढाल असते. ते ढाल कशासाठी असते? महेश, अमोल, अर्चना, रिंकू, कशासाठी असते ढाल? सोनाली, बोला की राव, वर्षा. लढाई करत असताना एक जी ढाल असते कशासाठी असते? तो करायला नाही. तर जी ढाल असते तेव्हा दुसऱ्याचा वार आपल्यावरती येतो त्यावेळेस तो वार अडवण्यासाठी ती ढाल असते. ढाल कशासाठी असते? जो वार आहे तो वार अडवण्यासाठी असते. बरं, ती ढाल जर समजा आपण पुठ्ठ्याची बनवली किंवा ती ढाल आपण समजा लाकडाची बनवली, एकदम हलकं फुलकं लाकूड, तर पुढच्याचा जो वार आहे तो वार जोरदार असू शकतो, ती ढाल तुटू शकते आणि आपल्याला इजा होऊ शकते. म्हणून जुन्या काळातले लोक काय करायचे, ते ढाल जी आहे ना ती ढाल एकदम टणक बनवायची. ती ढाल एकदम टणक असायची आणि टणक असायची ह्याचाच अर्थ काय? जसं एक ढाल क्षेत्र असतं किंवा एक जशी ढाल टणक असते तसं आपल्या भारताचा सगळ्यात टणक भाग जो आहे ना तो आपल्या भारताचा सर्वात टणक भाग म्हणजे हा आहे. कारण की बघा, मैदान फुसकं आहे, हिमालय सुद्धा फुसकं आहे. तुम्हाला जर वाटत असेल हिमालय लय भारी आहे तर नाही, हिमालय गाळापासून तयार झालेला पर्वत आहे. लेखाचं कधी खाली पडू शकतं आणि कधी जाऊ शकतं. ते कधी खाली पडू शकतं आणि ते कधी जाऊ शकतं. तो जो भाग जो आहे ना तो हा भाग असा प्रॉपर खूप टणक भाग आहे असा नाहीये. तो जो भाग आहे ना तो कसा आहे, ठिसूळ आहे. त्यामुळे हिमालय आणि मैदान हे दोन्ही ठिसूळ आहेत. लिहून ठेवा तिथं बाजूला कुठेतरी, हिमालय मैदान ठिसूळ आहे पण द्वीपकल्पीय पठार टणक आहे, म्हणून द्वीपकल्पीय पठाराला ढाल क्षेत्र म्हणलं जातं. या ढाल क्षेत्रावर राज्यसेवेला क्वेश्चन आले. व्हेरी गुड. त्या ढाल क्षेत्राला काय आहे? ढाल क्षेत्र एक प्रोटेक्टिव्ह एरिया आहे, म्हणून हे प्रोटेक्टिव्ह एरिया कन्सिडर केला जातो. तर बघा, जे तुम्हाला पॉईंट्स मी या ठिकाणी सांगतोय ते सगळे पॉईंट्स सगळ्या पीवायक्यूच्या आधारावरती, ठीक आहे. आणि ज्यावेळेस हा चॅप्टर संपेल त्यावेळेस मी तुम्हाला यावरती काही असलेले पीवायक्यू, आता या चॅप्टरवरती चॅप्टर नंबर 1 वरती खूप जास्त पीवायक्यू नाही आलेले, ठीक आहे. तर याच्यावरती आपण जास्त वेळ घालवायचा नाहीये. हा, पण पुढचे जे चॅप्टर्स आहेत त्या पुढच्या चॅप्टर्सवरती पीवायक्यू तुफान आहे, ठीक आहे. पुढच्या चॅप्टरचे पीवायक्यू आहेत. प्रत्येक चॅप्टरला आपण पीवायक्यूच्या आधारावर केलेलं, म्हणून मी तुम्हाला चॅप्टर वाईज काय करतोय, फोल्डर बनवतोय. लेक्चर नंबर 1 2 3 4 5 6 आतापर्यंत जे मी करत होतो तसं मी या ठिकाणी करणार नाहीये. मी आता तुम्हाला काय करतोय, ते चॅप्टर वाईज बनवतोय, म्हणजे जेणेकरून चॅप्टरमध्ये जर काही मला समजा असं वाटलं की हा हे काहीतरी आपण एक ॲडिशन या ठिकाणी करावं, ते तुम्हाला मी ॲडिशन या ठिकाणी, ठीक आहे. तर द्वीपकल्पीय पठाराची कन्सेप्ट सगळ्यांना लक्षात आली आहे, ठीक आहे. आणि हा ऍक्च्युली जो पठार आहे हा पठाराला अवशिष्ट पठार म्हणजे झीज झालेला पठार सुद्धा म्हणतात. ओके, ह्याला इरोजन झालेला पठार सुद्धा म्हणतात. झीज झालेला किंवा इरोजन झालेला पठार, खूप मोठ्या प्रमाणात झीज झालेली अवशिष्ट पठार पण म्हणतात बरं का रे. लय जुनं आहे हे. ओके, म्हणजे तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगू का आणखी एक, की आपलं जे समुद्र आहे ना, हे समुद्राच्या खालची जमीन फक्त 20 करोड वर्षाची. समुद्राच्या खालची जी जमीन आहे ती 20 करोड वर्षाची. या पट्ट्याची एज आहे, या पट्ट्याची एज आहे 400 करोड. म्हणजे आपली जमीन ही जुनी आहे आणि समुद्राचा तळ नवीन आहे. तुम्ही म्हणाल सर खालची जमीन कशी काय नवीन तयार होते, तीच तर खरी मजा आहे. त्याला असतं म्हणते जॉग्राफी, की समुद्राची जमीन एवढी तरुण कशी काय आणि जमीन एवढी जुनी कशी काय, बरोबर ना. तीच तर खरी मज्जा आहे जॉग्राफीची. त्याला समजून घ्यायला थोडंसं तुम्हाला सबर करावं लागेल पुढच्या 2-3 चॅप्टरपर्यंत, ठीक आहे. आता येऊ आपल्या मेन कन्सेप्टवरती, त्याला आपण म्हणू भारताचा विस्तार. चला, मी तुम्हाला जे 4 पॉईंट दिलेत बघा, त्याकडे जरा नोट्स, तुम्हाला प्रत्येक चॅप्टरच्या वरती आज ह्याच्यात मी काय शिकवणार आहे ते तुम्हाला मी पॉईंट्स दिलेले आहेत. तर बघा, या ठिकाणी आहेत तुमचे पॉईंट्स. प्रत्येक चॅप्टरच्या वरती जिथं चॅप्टर सुरू होईल तिथे मी तुम्हाला दिलं असणार आहे की हे कशासाठी आहे किंवा या नोट्स. आता कधी कधी काय होईल, इमानदारीने सांगतो, कधी कधी असं होईल की मी हे एका चॅप्टरसाठी तयार करेल, पण कधी कधी काही वेळा काही कन्सेप्ट मला समजून सांगायला खूप जास्त वेळ लागू शकतो. कधी कधी एखादे लेक्चर्स तुमचे वाढतील, ठीक आहे, ते लेक्चर्स वाढतील. तर तुम्ही लोकांनी ॲटलिस्ट एक आठवड्याभराचा, ओके, एक आठवड्याभराचे हँडबुक्स तुम्हाला प्रत्येक आठवड्याला हँडबुक्स येतील. या एक आठवड्याचे हँडबुक्स तुम्ही चांगल्या पद्धतीने हे सेटअप करा. एक 15-20 रुपयाची फाईल मिळते ट्रान्सपरंट, त्या फाईलमध्ये हे सगळं चिटूया टाकून ठेवत चला, किंवा त्याला तुम्ही पंचिंग करू शकता. पंचिंग करून तुम्ही तुमची स्वतःची फाईल बनवू शकता.
कृपया करून फक्त तुमच्या हँडबुक्स, या ज्या काही तुमच्या हँडबुक्स असतील त्याचा दुरुपयोग करू नका. नाहीतर चालले अख्ख्या म्हणजे महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षेतले समाजसुधारक बनण्यासाठी जाऊ नका. समाजसुधारकाचं काम आमच्याकडे द्या, आम्ही ते आहोत. आम्हाला समाजसुधारक बनायला इंटरेस्ट आहे. आजकाल आम्ही तेच कामं जास्त करतोय. तुम्ही समाजसुधारक बनू नका. लवकरात लवकर काय करा, त्या ठिकाणी अधिकारी व्हा. सगळे कंटेंट डोक्यात फिट करून ठेवा. ठीक आहे. आता ह्याच सोबत तुमचे PYQचे सुद्धा पार्ट तुम्हाला अशाच मिळेल. सगळं तुम्हाला कुठे मिळेल? ॲप्लिकेशनमध्ये आणि व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती. टेलिग्रामवरती तुम्हाला ते सगळीकडे सार्वजनिक नाही होणार आहे. त्यातला काही कंटेंट मी सार्वजनिक करेल, ते ॲडव्हर्टाइजमेंट पर्पज समजून घ्या. पण तुम्हा लोकांना हे जे कंटेंट्स आहेत, जे हँडबुक्स आहेत, हे हँडबुक्स कुठेही बाहेर जाऊ देऊ नका. जर दिलं तर तुमची कॉम्पिटिशन वाढेल, मला काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. प्रत्येक चॅप्टरच्या फोल्डरमध्ये PDF नावाचा एक सेक्शन आहे. दिसतंय का? दिसतंय. ठीक आहे. प्रत्येक चॅप्टरच्या फोल्डरमध्ये जसं लेक्चरचा एक व्हिडिओ असतो, तसं PDF फोल्डर पण एक पाठवलेला आहे. PDF पण अपलोड केलेली आहे, तर ती डाउनलोड करून घ्या. ठीक आहे. आणि जे विद्यार्थी अजून व्हॉट्सअपला आले नाही आहेत, त्यांनी पेमेंट जे तुम्ही केलेलं आहे ॲप्लिकेशनचा, त्याचा फोटो आणि माझा जो नंबर आहे, मे बी तुमच्याकडे नंबर माझा जर असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल तर हा सेव्ह करून ठेवा. 9013915991. लक्षात ठेवा, जो तुम्ही नंबर मला द्याल तो तुमचाच असावा. नाही तर कधी कधी आम्ही कॉल पण करणार आहोत. ठीक आहे. म्हणजे इथून पुढे असं लक्षात ठेवा की आम्ही कॉलिंग पण करू तुम्हाला. तुमचा किती अभ्यास केलाय, तुम्ही कसा अभ्यास करताय, तुमचा कसा शेड्यूल चाललाय. आतापर्यंत मी हे सहसा करत नसायचो, कारण की त्या काळात खूप हेवी शेड्यूल असायचा. पण आता आम्ही जास्त काही बॅचेस घेतच नाही होता. आता तुमचीच फक्त बॅच आहे आणि जास्तीत जास्त काय तर एक पोलीस डिपार्टमेंटची आणि जिओग्राफी ऑप्शनलवाल्यांची. त्यामुळे मला वेळ आहे. माझ्याकडे आता टीम पण चांगल्या पद्धतीने आहे. समजा मी कॉल केला तर ठीक, किंवा माझ्या टीममधल्या एखादा मेंबरने कॉल केला तर तुम्हाला तुमचा अपडेट घेण्यासाठी किंवा तुम्ही काय अभ्यास करताय, कसा करताय, या संदर्भात सगळी माहिती घेण्यासाठी तुम्हाला एक साधारणतः कॉल आमच्याकडे येते. तर त्यावेळेस जर आम्ही तुमच्याशी बोललो आणि तुम्हाला जर आम्ही हे हँडबुक्स मागितले अर्जंट व्हॉट्सअपवरती, तर ते तुम्हाला देता आले पाहिजेत. ते काम झालेलं आहे आणि कितपर्यंत तुम्ही आलेलं आहे हे सगळं आम्ही दर आठवड्याला अपडेट घेत जाऊ. त्यामुळे तुम्ही कॉन्टॅक्ट करणं किंवा आमचा नंबर सेव्ह करणं गरजेचं आहे. नाही तर आम्ही कॉल करतो, तुमचं घरातलं कोणतरी दुसरं उचलतं. तर बऱ्याचदा झालेलं आहे माझ्यासोबत. ठीक आहे. तर असं तुमच्यासोबत झालं नाही पाहिजे. ठीक आहे. ओशनची खोली कमी नाही, 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 तसं नसते. ओशनच्या वयावरती आणि ओशनच्या खोलीवरती काय असं खूप मोठा इम्पॅक्ट नाही पडत. ठीक आहे. तो पार्ट नाही. तिथे एक नवीन जमीन तयार होत असते. चला पॉइंट वरती येऊ. करूया अमोल. पॉइंट्स तुम्हाला मी नक्की सांगेल. तर या नेक्स्ट स्लाइड वरती अर्थाचा विस्तार, अक्षवृत्तीय विस्तार. आता हे समजून घेणं गरजेचं आहे की अक्षवृत्त म्हणजे काय आणि रेखावृत्त म्हणजे काय. तर आपली जी पृथ्वी आहे, आपली जी पृथ्वी आहे, या पृथ्वीवर जस्ट 1 मिनिट द्या. आपली जी पृथ्वी आहे, आता ही पृथ्वी, या पृथ्वीवरती आपल्या 2 प्रकारच्या इमॅजिनरी लाईन असतात. ठीक आहे. 2 प्रकारच्या इमॅजिनरी लाईन असतात. तुम्ही हे काढत नका बसू, हे सगळ्यांना माहिती आहे. फक्त मी समजून सांगतोय, जे नवीन विद्यार्थी आहेत, उत्तरेकडे असलेल्या नॉर्थ पोल पासून दक्षिणेकडे असलेल्या साऊथ पोल पर्यंत ज्या काही इमॅजिनरी लाईन्स असतात, अशा उभ्या वरून खाली आलेल्या, त्या वरून खाली आलेल्या ज्या इमॅजिनरी लाईन असतात, त्या इमॅजिनरी लाईन्सला काय म्हणतात? म्हणतात रेखावृत्त. लॉंगिट्यूड, लॉंग. शॉर्टकटमध्ये काय म्हणतात? हो, तेच मुस्कान. मला फक्त मॅसेज करा मुस्कान. आणि दुसरं आहे लॅटिट्यूड, म्हणजे आडव्या रेषा. आडव्या रेषा म्हणजे अशा, ह्या आडव्या रेषा त्या कशा असतात? त्या आडव्या रेषाच्या राऊंडमध्ये असतात, गोल असतात.
सांगतो सांगतो सगळं सांगतो बेसिक. हे जे आहे ना आडव्या रेषा जे असतात त्यांना म्हणलं जातं अक्षवृत्त. ओके, यांना लॅटिट्यूड म्हणतात. मी तर जनरली लक्षात ठेवण्यासाठी लाटणं लक्षात ठेवलं. लाटणं कसं असतं आडवं? विद्यार्थ्यांना याच्यामध्ये कन्फ्युजन नाही झालं पाहिजे की लॅटिट्यूड काय आणि लॉंगिट्यूड काय. तर लॅटिट्यूड जे असतं हे लॅटिट्यूड म्हणजे आडवं आणि उभं जे असतं ते असतं लॉंगिट्यूड. हे ॲक्च्युली इमॅजिनरी लाईन्स आहेत. त्या कशा आल्या काय आल्या हे जास्त आपल्याला जास्त त्यामध्ये नाही पडायचं. पण एवढं लक्षात ठेवा जेव्हा हे दोन्ही मिक्स केलं जातं, ठीक आहे, जेव्हा हे दोन्ही मिक्स केल्या जातात, कारण की का बघा आपला भारत नक्की कुठे आहे? आपला भारत कुठे आहे? तर आपला भारत हा अमुक अमुक या एरियापासून तर अमुक अमुक या एरियापर्यंत आहे आपण असं म्हणतो. पण नक्की इथं उत्तरेकडं कुठं दक्षिणेकडं कुठं काय सांगताच येत नाही ना आपल्याला. आपल्या भारताचं जर रेखावृत्तीय विस्तार बघितला हा 68 ते 97 पर्यंत आहे म्हणते, पण कुठं 68 ते 97 कुठं? पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर. थोड्या वेळापूर्वी मी सांगितलं होतं बघा, जेव्हा तुम्ही 0 डिग्रीवर असता तर 0 डिग्रीच्या पुढे गेलं पूर्वेकडे, जेव्हा तुम्ही पूर्वेकडे जाता त्याला ईस्ट म्हटलं जातं. त्या डिग्रीच्या समोर काय लावलं जातं? ईस्ट लावलं जातं. आणि ज्यावेळेस तुम्ही पश्चिमेकडे जाता, पश्चिमेकडे गेल्यानंतर तुमच्या तिथे वेस्ट लावलं जातं. सेम तसंच हा 0 डिग्री, या 0 डिग्रीला काय म्हणतात? विषुववृत्त म्हणतात. ठीक आहे. हा जो विषुववृत्त आहे त्या विषुववृत्ताच्या उत्तरेकडे जेव्हा तुम्ही जाता त्यावेळेस आपल्याकडे नॉर्थ लावलं जातं आणि साऊथला ज्यावेळेस जातो त्यावेळेस आपल्याकडे साऊथ लावलं जातं. पण आता आपला भारत साऊथकडे आहेच नाही, आपला भारत वेस्टकडे आहेच नाही. आपण जनरली भारतामध्ये ज्या रेखावृत्त आणि अक्षवृत्त यांना जे कन्सिडर करतो ते कसं करतो? रेखावृत्तांना आपण ईस्ट कन्सिडर करतो आणि अक्षवृत्तांना आपण नॉर्थ कन्सिडर करतो. ठीक आहे, नॉर्थ पुढं लावतो. आता ते कसं लावतो किंवा काय लावतो हे नीट समजून घ्या. ठीक आहे. आता आपल्या भारतात जर आपण ह्या दोघांना एकत्र केलं, ठीक आहे, तर आता इमॅजिन करा की ह्या दोघांना एकत्र केलं. ठीक आहे, थोडंसं एकत्र दोघांना मी काय केलं? एकत्र केलं. या दोघांना एकत्र केल्यानंतर एक्झॅक्टली आपल्याला लोकेशन समजते का? सिंगलच केलं तर नाही. मग त्यासाठी आपल्याला त्याला काय करावं लागतं? त्यांना आडव्या रेषांना पण घ्यावं लागतं. जेव्हा तुम्ही आडव्या रेषांना या ठिकाणी घेता, जेव्हा आडव्या रेषांना घेता त्यावेळेस इथे काय दिसतं रे? एक नेट तयार झाल्यासारखे दिसते. काय दिसते? नेट तयार झाल्यासारखे दिसते. ठीक नाही? छान. नेट तयार झाली. ही जी नेट तयार झालेली या ठिकाणी, ही जी नेट तयार झाली समजून घ्या बरं का. इथं तुम्हाला असं दिसेल की ही एक चौकट मला या ठिकाणी परफेक्टली कळते. ह्याला आता बरोबर चौकट, इथं चौकट तयार होत होती का? नव्हती. इथं चौकट तयार होत होती का? नव्हती. चौकट कुठं तयार होत होती? इथे. ही जी चौकट तयार होती या प्रदेशामध्ये, त्या चौकटीला आपण काय म्हणतो? रेखावृत्त आणि अक्षवृत्तीय विस्ताराचं एक जाळ. ठीक आहे. याच्यात एक्झॅक्टली आपल्याला सांगता येऊ शकतं की आपला भारत नक्की कुठे आहे. आपला इंडिया जो आहे ना तो कुठं आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. इंडिया या ठिकाणी या पट्ट्यावर लक्षात आलं. हा जो इंडियन पार्ट आहे, हा इंडियन पार्ट जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर बघा आपल्याकडे साधारणतः आपल्याकडे आता एक मॅप वरती तुम्ही या, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की इथं आहे सपोज 0 डिग्री. मला एक मॅप दिला असेल बघा तिथे नोटमध्ये, या नोट्सच्या बाजूला एक पॉईंट लिहून टाकायचा की इथं आहे समजा 0 डिग्री. सगळ्यांनी आहे ना उद्याच्या लेक्चरला मला सगळ्यांचे जॉग्राफीच्या नोट्स हवे. ठीक आहे. हँडबुक्स तुम्हाला ऑलरेडी ग्रुपवरती टाकलेले आहेत. हँडबुक्स तुम्हाला ऑलरेडी ॲपमध्ये सुद्धा अपलोड केलेले आहेत. ॲपमधून सुद्धा तुम्हाला डाउनलोड करता येऊ शकतात. ते डाउनलोड करून तुम्ही घ्यायचे, त्याला प्रिंट मारायची आजच्या आज. उद्याच्या लेक्चरला हे सगळं आणि त्या उद्याच्या लेक्चरला सगळ्याचा सेटअप करा. ऑलरेडी 3 चॅप्टरच्या पीपीटी टाकलेल्या आहेत. त्या सगळ्या पीडीएफ ज्या आहेत त्या सगळ्या पीडीएफ डाउनलोड करून घ्या. थोडंसं डाउनलोडचं काम तुमचं लय वाढणार आहे. हां, पॉईंट्स लक्षात ठेवा. हे जे 0 डिग्री आहे त्या 0 डिग्रीच्या पूर्वेकडे जरा आपण आलो, म्हणजे असं 15 डिग्री 30 डिग्री, ठीक आहे, 15 डिग्री 30 डिग्री 45 डिग्री आणि त्यानंतर 60 डिग्री. तर असं येता 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 आपल्या 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 भारताच्या इथे जो गुजरात आहे त्या गुजरातच्या जवळ राईन गेलेली आहे इथे. ठीक आहे, हा पॉट ही लाईन जी गेलेली आहे
ही लाईनची डिग्री आहे 68 डिग्री ईस्ट. आता सध्या 68 डिग्री डोक्यात ठेवा, सगळ्याच्या सगळं लक्षात नाही. 68 डिग्री अमुक अमुक मिनिट तमुक तमुक सेकंद लक्षात नाही राहत लगेच. 68 डिग्री फिट लक्षात डोक्यात ठेवा. आणि असा जर 68 डिग्री पुढं 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 सरकत गेला, ठीक आहे, पुढं 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 पुढे पुढे असं सरकत गेला, बरोबर आपल्या भारताच्या या पट्ट्यातून मधून काय गेलेली आहे, आपल्या देशाची प्रमाणवेळ रेषा. देशाची काय गेलेली प्रमाणवेळ रेषा. प्रमाणवेळ रेषा गेलेली आहे ती गेलेली आहे किती 82 डिग्री 30 मिनिट पूर्व. परत इथं आलं पूर्व, इथं पण पूर्व. आता 68 डिग्री जे आपण पुढे गेलो, पूर्वेकडे गेलो, म्हणून इथं 82 डिग्री पूर्व आला. आणि 82 डिग्री पूर्वच्या परत आपण पुढे गेलो, इकडे एक अरुणाचल प्रदेश नावाचा एक राज्य आहे. ठीक आहे, तुम्हाला दक्षिणचं म्हणजे दक्षिणेकडचं दख्खन तिबेट म्हणतात त्याला, नाही सॉरी दक्षिणेकडचं तिबेट म्हणून त्याला ओळखलं जातं. हे जे अरुणाचल प्रदेश आहे, या अरुणाचल प्रदेशमध्ये शेवटी रेषा गेलेली आहे. त्या रेषेला ठीक आहे 97 डिग्री ईस्ट म्हणतात. आता बघा इथून 68 डिग्री ईस्ट पासून तर 97 डिग्री ईस्ट पर्यंत प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ईस्टच आहे. आणि असा आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे की आपल्या भारताचा विस्तार किती, रेखावृत्तीय विस्तार किती. ऑप्शन्स मध्ये कधी कधी काय असतं की 97 डिग्री ईस्ट 68 डिग्री वेस्ट. आता नवखपोरग काय विचार करतं की हा ही बाजू म्हणजे वेस्टची बाजू आहे, मग कदाचित तिथं वेस्ट असेल. तसं कधी इमॅजिन नाही करायचं. म्हणून मी एक्सप्लेनेशन देताना काय सांगितलंय, एक्सप्लेनेशन देताना साधी सिंपल गोष्ट आहे की 0 डिग्री पासून जीएमटी पासून आपल्या जीएमटी पासून आपल्याला कुठे जायचंय तर पूर्वेकडे जायचं. जीएमटी पासून जेव्हा तुम्ही पूर्वेकडे जाता, जीएमटी पासून जेव्हा तुम्ही पूर्वेकडे जाता तेव्हा गुजरात ते अरुणाचल प्रदेश हा 68 डिग्री पासून 97 डिग्री ईस्ट पर्यंतचा पार्ट आहे. आणि आत्ताच रिसेंटली 2023ला जी एमपीएससीची क्वेश्चन एक्झाम झाली होती, त्या एक्झाम मध्ये त्याच्यातला फरक किती डिग्रीचा आहे ते विचारलं. ते बघा एमपीएससी किती आगाव आहे, त्याच्यातला फरक विचारलं होतं. त्याच्यातला जो फरक विचारला होता, मग आता 68 डिग्रीला 97 डिग्री मधून मायनस करा, किती येईल उत्तर. मुस्कान, महेश, बोला. अर्चना, कविता, फरक किती येईल. ह्या काय झालं आपला रेखावृत्त झालं. काय झालं आपलं रेखावृत्त झालं. तर रेखावृत्तातील फरक किती येईल, जवळपास 29 डिग्रीचा आहे. किती येईल 29 डिग्री. डिग्री. तर आता जर आपण 29 डिग्रीला आपण हाफ केलं तर बघा 29 डिग्री म्हणजे नाही म्हणलं तरी 2 तासाचा फरक जातोय ना, जवळपास 116 मिनिटं. 16 मिनिटाचा फरक होतो. म्हणजे अरुणाचल प्रदेश मध्ये असलेलं किविथू आणि गुजरातमध्ये असलेलं गोवरमोटा यांच्यामध्ये जवळपास 116 मिनिटाचा फरक आहे. ती 116 मिनिटाचा फरक आहे. आता हा 116 मिनिटाचा फरक जो आहे तो आपल्याला कमी करायचा आहे, म्हणून आपल्या भारतानं मध्ये एक रेषा आखायचं ठरवलं. आणि कॅल्क्युलेशन सिंपल आहे, 29 हाफ करा पटकन. 29 हाफ करा, किती येते 14.5. ठीक आहे 14.5 आलं. आता हे 14.5 पॉईंट जे आहे ते 68 मध्ये ऍड करा, बघा किती येते. आलं, तुम्ही ऍड करताय की नाही करताय. 49चा हाफ करा, सॉरी 29चा हाफ करा 14.5. 14.5 हे 68 मध्ये ऍड करा, किती आलं 82.5. बरं हे ऍड का केलं आपण, कारण की आपण इथं पुढं पुढं चाललोय. 68 डिग्रीच्या आपण पुढं जर ज्यावेळेस जातो त्यावेळेस आपण ऍड करतो. ठीक आहे, काय करतो ऍड करतो. ऍड केल्यानंतर जवळपास आपल्याला असं लक्षात आलं की 14.5 हा त्याचा मध्य आहे. दुसरी गोष्ट 97 डिग्री पेक्षा आपल्याला कमी करा, तिथून तुम्ही मायनस करा 14.5.
97 डिग्री पासून 97 डिग्री मधून तुम्ही 14.5 मायनस केले, परत तुम्हाला तेच उत्तर येईल 82.5. आणि दॅट्स वाय यस अमोल, बरोबर आहे तुझं. इथं तुम्हाला एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे की इथे 97 आणि 68 चा मध्य म्हणजे आपल्या भारताची प्रमाणवेळ रेषा. हा आहे मध्य. काय व्हायचं माहितीये का, इथल्या लोकांना सूर्य लवकर दिसायचा. हे लोक एकदम लवकर उठून जायचे. लवकर उठून गेल्यानंतर म्हणजे लिटरली तुम्हाला असं सांगतो की 6 वाजता आपल्याकडे जशी फिलिंग असते ना, म्हणजे गुजरातमध्ये 6 वाजता किंवा 6:30 वाजता तांबडं फुटतं. लिटरली अरुणाचल प्रदेशमध्ये 6:30 वाजता सूर्य वरती आलेला असतो. 8 वाजेपर्यंत 8 वाजल्यासारखं किंवा 8:30 वाजल्यासारखं सूर्य तिथं वरती आलेला असतो. लोक ऊन खात बसतात. म्हणजे सिच्युएशन अशी असते की गुजरातमधली लोक झोपलेली आहेत. गुजरातमधली लोक झोपलेली आहेत आणि अरुणाचल प्रदेशमध्ये लोक सूर्याचं ऊन खात बसलेली आहेत तिथं. हा जॉग्राफिकल एक वेगळाच प्रकारचा अनुभव आपल्या भारतामध्ये येतो. आणि जर भारताचा विस्तार हा पूर्व पश्चिम जर लांब असेल, भारताचा जर विस्तार हा पूर्व पश्चिम लांब असेल, तर डेफिनेटली हा आपल्याला एक्सपिरियन्स येतो. आणि इथं असं व्हायला लागलं, अरुणाचल प्रदेशचे लोक ही लवकर उठायची आणि गुजरातची लोक ही लेट उठायची. हा जो फरक आहे, फरक जवळपास 29 डिग्रीचा किंवा 116 मिनिटाचा होता, म्हणजे जवळपास 2 तास. हा जो फरक आहे, हा फरक कमी करण्यासाठी भारताने एक प्रमाण वेळ रेषा सेट केली आणि भारताची जी प्रमाण वेळ रेषा आहे ती ठरवली गेली 82.5 डिग्री पूर्व. पॉईंट लक्षात आले. आता ही 82.5 डिग्री पूर्व कुठून जाते? ही यूपी, एमपी, छत्तीसगड, ओडिसा आणि आंध्र प्रदेश या 5 राज्यांमधून ही जाते. ठीक आहे. तुम्ही लेखापाणीला होता का? आर्टिस्टला? ठीक आहे. हा झाला तुमच्या भारताचा एक रेखावृत्तीय विस्तार. कुणाला इथं काय डाऊट आहे? ठीक आहे. कुणाला इथं काय डाऊट आहे? रेखावृत्तीय विस्तार आला. त्यानंतर दुसरं आता नेक्स्ट पॉइंट तो म्हणजे अक्षवृत्तीय विस्तार. भारताच्या मुख्य भूमीचा जर आपण सेटअप करू, ठीक आहे. भारताची जी मुख्य भूमी आहे, मुख्य भूमी बघा इथे. भारताची जी मुख्य भूमी आहे, या मुख्य भूमीचा जो सगळ्यात दक्षिणेकडचा भाग आहे, त्या दक्षिणेकडचा भाग, आणि भारताला एक अंदमान आणि निकोबार नावाचा एक बेट समूह भेटलेला आहे. अंदमान निकोबारचा सगळ्यात दक्षिणेकडचा भाग. भारताच्या दक्षिणेकडे ज्या भागांमध्ये 2 भाग येतात. एक म्हणजे भारताच्या मुख्य भूमीचा दक्षिण भाग. भारताच्या मुख्य भूमीचा दक्षिण भाग म्हणजे कन्याकुमारी. ठीक आहे. आणि संपूर्ण भारताचा दक्षिणेकडचा भाग म्हणजे ग्रेट निकोबार मध्ये असलेलं इंदिरा पॉइंट. ठीक आहे. इंदिरा पॉइंट. तर कन्याकुमारी आणि इंदिरा पॉइंट, त्यातलं इंदिरा पॉइंट जे आहे, इंदिरा पॉइंट 6 डिग्री 45 मिनिट्स नॉर्थ वरती आहे. ठीक आहे. तर कन्याकुमारी हे 8 डिग्री नॉर्थ वरती. कन्याकुमारी हे कुठे? 8 डिग्री नॉर्थ वरती. इंदिरा पॉइंट कुठे? 6 डिग्री 45 मिनिट नॉर्थ वरती आहे. आपल्याकडे बाकीचे पण आहेत, जसं अंदमान निकोबारमध्ये कोणती 10 डिग्री चॅनल वगैरे. पण हे जे 10 डिग्री चॅनल किंवा इतर ज्या गोष्टी आहेत ना, त्या पर्टिक्युलरली आपण पुढे पाहणार आहोत. आता जर पाहिलं तर मी जेवढं शिकलं तेवढं पण तुम्हाला जड व्हायला लागेल. कारण की तुमच्यापैकी भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांनी नवीन सुरुवात केलेली आहे आणि नवीन सुरुवात करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी फक्त मी सध्या स्थान विस्तारच एवढं घेईल. मला जास्त या ठिकाणी ज्ञान ओतायचं नाहीये, कारण की ते तुम्ही होल्ड करता, तुम्हाला होल्ड पण करायला जमलं पाहिजे. ठीक आहे. तर बेसिक पासूनच आपण स्टार्ट करू. 8 डिग्री ही काय आहे? कन्याकुमारीची. आणि इंदिरा पॉइंटची काय आहे? तर 6 डिग्री 45 मिनिट नॉर्थ. ठीक आहे. पॉइंट लक्षात आले. तर आपल्या अक्षवृत्तीय विस्तारात भारताच्या मुख्य भूमीचा जो भाग आहे तो 8 अंश 4 मिनिट आहे. म्हणजे आणि वरचं जर बघितलं तर तो 37 अंश 6 मिनिट आहे. म्हणजे भारताची 8 अंश 4 मिनिट नॉर्थ कन्याकुमारीची मुख्य भूमीची आहे. तर इंदिरा पॉइंटची ही आहे. तर भारताच्या एकदम उत्तरेकडे या ठिकाणी, भारताच्या एकदम उत्तरेकडे 37 डिग्री 6 मिनिट सुद्धा नॉर्थ नॉर्थ म्हणजेच उत्तर आहे. ठीक आहे. कन्याकुमारी पासून तर वरच्या
कुठल्या? तर दफदार कुठला एरिया आहे? दफदार. उत्तरेकडचा कुठला एरिया? दफदार. कन्याकुमारी पासून दफदार पर्यंत इकडे आंध्र प्रदेशमध्ये पासून इकडे या गुजरातमध्ये असलेल्या मोठा बायचा एरिया, तर मोठा इथपर्यंत आपल्या भारताचा विस्तार पसरलेला. ठीक आहे. तर दक्षिणेकडचं, देशातील सर्वात दक्षिणेकडचं जे टोक आहे ते आहे इंदिरा पॉइंट. या इंदिरा पॉइंटला सुद्धा नावानं ओळखलं जातं. मला तिथं लिहून दिलंय बघा, इंदिरा पॉइंटला वेगळे नाव पण आहेत त्याला. ठीक आहे. पिग्मॅलियन पॉइंट्स म्हणून सुद्धा ओळखतात. ठीक आहे. त्याला पिग्मॅलियन पॉइंट्स म्हणून सुद्धा ओळखतात. ते 6°45' उत्तर वरती आहे. ठीक आहे. 2004 मध्ये इथं सुनामीचा इफेक्ट पडला होता, त्यामुळे ते बुडालं होतं. पण आता ठीक आहे, ते परत एकदा वरती आलेले. आता नेक्स्ट पॉइंट वरती येऊ, भारताचा आकार. भारत हा पूर्णपणे त्रिकोणाकृती आहे, लिटरली ट्रँग्युलर आहे. म्हणजे लिटरली ट्रँग्युलर नाहीये, तो पूर्णपणे ट्रँग्युलर नाहीये. म्हणजे त्रिकोणाकृती आहे, पण तो पूर्णपणे त्रिकोणाकृती आहे, एकदम त्रिकोणच नाहीये. तो कसा आहे? तर काही प्रमाणात तो क्वाड्रँग्युलर आहे, म्हणजे चतुष्कोन टाईपचा आहे. काही प्रमाणात त्याचा आकार हा चतुष्कोन आहे. पण द्वीपकल्पीय पठार जर विचारलं, द्वीपकल्पीय पठार कसं आहे? तर द्वीपकल्पीय पठार हे मात्र त्रिकोणाकृती आहे. ठीक आहे. थोडासा भारत हा क्वाड्रँग्युलर टाईपचा आहे. थोडासा विचार करा बघा, भारताचा तुम्ही मॅप नीट पहा. भारताचा मॅप पाहिल्यानंतर तुम्हाला इथं जम्मू काश्मीर दिसेल. जम्मू काश्मीर, गुजरात, कन्याकुमारी, नॉर्थ ईस्ट, परत हा पूर्णपणे चौकोन पण नाही आणि पूर्णपणे त्रिकोण पण नाही. हा क्वाड्रँग्युलर आहे, चतुष्कोन आहे. पॉइंट लक्षात आले? ठीक आहे. हा क्वाड्रँग्युलर आहे. क्वाड्रँग्युलर किंवा चतुष्कोन. चतुष्कोनला बरेचसे विद्यार्थी मी समजून घेणं गरजेचं आहे. इंग्लिश मिडियमचे पोट्टे जरा थोडेसे लक्षात ठेवा. ओके. त्यानंतरचा एक क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून बघितलं गेलं, भारताचं एक क्षेत्रफळ आहे, मला इथं दिलेलं आहे. भारत हा क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून 7व्या नंबरचा देश आहे. 2.4% जमीन त्यांनी व्यापलेली आहे. जगात 2.4%चं क्षेत्रफळ त्याचं आहे. आपल्या भारतापेक्षा जास्त जे जाडजूड देश आहेत, भारताच्या पेक्षा सर्वात जास्त जाडजूड म्हणजे रशिया. दुसऱ्या नंबरवरती कॅनडा, तिसऱ्या नंबरवरती अमेरिका, चौथ्या नंबरवरती चीन, 5व्या नंबरवरती ब्राझील आणि 6व्या नंबरवरती ऑस्ट्रेलिया. याच्यावरती क्वेश्चन्स विचारले जायचे जुन्या काळात. आता जरा क्वेश्चन्स थोडेसे इथं कमी झालेले आहेत. पण जरी कधी क्वेश्चन आला तर जनरली भारताच्या आधीचे हे 6 देश लक्षात ठेवायचा प्रयत्न. नंतर पण आहेत, जसे इंडोनेशिया आहे, इराण आहे. ठीक आहे. इंडोनेशिया, इराण अशा देशांचा नंबर सुद्धा आपल्या भारतानंतर लागतो. ठीक आहे. पण ते एवढं महत्वाचं नाहीये. आपल्याला महत्वाचं हे पहिले आपल्या भारताच्या आधीचे देश. भारताचं जे क्षेत्रफळ आहे, कधी कधी तुम्हाला अशी टीप विचारली जाऊ शकते किंवा विधान विचारलं जाऊ शकतं. भारताचे जे क्षेत्रफळ आहे ते रशिया वगळता पूर्ण युरोपच्या क्षेत्रफळा एवढे आहे. म्हणजे संपूर्ण युरोप खंड रशियाला जर बाजूला काढलं, फक्त युरोपचाच विचार केला, फक्त युरोपियन कंट्रीजचा, युरोपियन कंट्रीचं जेवढं क्षेत्रफळ आहे तेवढंच क्षेत्रफळ भारताचं. ज्या देशाने आपल्यावरती साम्राज्य केलं किंवा राज्य केलं, त्यांचे तो देश आपल्यापेक्षा छोटा आहे. चला पुढे बघूया. कॅनडा जो आहे, ठीक आहे, हा कॅनडा जो आहे, तर कॅनडाच्या जवळपास 1/3 आहे. रशियाच्या 1/5 आहे. म्हणजे आपल्यापेक्षा 5 पटीने रशिया मोठा आहे. आपल्यापेक्षा चीन सुद्धा बराच मोठा आहे. बघा ना, चीन नाही म्हटलं तरी आपल्यापेक्षा तो 3 पटीने मोठा आहे. चीन पण 3 पटीने मोठा आहे. चीन सुद्धा 3 पटीने मोठा आहे. जपानच्या आपण 8 पट आहोत. ग्रेट ब्रिटनच्या, ज्या ग्रेट ब्रिटनने आपल्यावर राज्य केलं, त्या ग्रेट ब्रिटनच्या आपण 13 पट आहोत. ज्या ग्रेट ब्रिटनने आपल्यावर राज्य केलं, विचार करा, 350 वर्ष आपल्यावर राज्य केलं, तर ग्रेट ब्रिटनने 150 वर्षाचं आपल्याला प्रॉपर आपण जे राज्य म्हणू, एवढं जे सगळं या ग्रेट ब्रिटनने आपल्याला छळलं, आपल्यापेक्षा 13 पट. असो, आपला भारत देश वेगवेगळ्या राज्यांमध्ये विभागला गेलेला आहे. या सगळ्या राज्यांचा जो पार्ट आहे आपल्याला पुढे समजतो. त्यानंतर आपण लांबीमध्ये. ओके, आजच्या लेक्चरचा हा शेवटचाच पॉईंट घेऊ. उद्या याच लेक्चरला आपल्याला पुढं
कन्सिडर करायचं आहे. याच लेक्चरचा पुढचा जो पार्ट आहे तो आपल्याला समजून घ्यायचा आहे. ठीक आहे, किंवा शक्य झालं तर आपण पुढे कंटिन्यू करूया आणि हे लेक्चरचे सगळे जे पॉईंट्स आहेत ते आपले संपवून टाकूया. पण कुणाला असं वाटायला नाही पाहिजे की लय फास्ट होते म्हणून. ठीक आहे, कारण की उद्या आपल्याला वृत्तांचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे माझा विचार चालला होता की तुम्हाला जे GMT म्हणजे जे प्रमाण वेळ रेषा आणि त्या प्रमाण वेळ रेषेचं ग्रीनिच मेरिडियन टाइमलाईन बरोबर जी आपली सिक्वेन्स असतो त्या सिक्वेन्सचा तुम्हाला एक छोटासा पार्ट उद्या जरा थोडासा डिटेलमध्ये समजून सांगा, जेणेकरून तुम्हाला जर कधी ह्याच्यावरती क्वेश्चन्स आले की अमुक अमुक या रेखावृत्तावरती एवढे एवढे वाजले असतील तर अमुक अमुक रेखावृत्तावरती किती वाजले असतील असे क्वेश्चन येतात बघा. या क्वेश्चन्सला किंवा त्या पॉईंट्सला मला असं वाटतं की आपण ते थोडंसं उद्या आरामात समजून घेऊ, नाही तर परत घाई नको. फास्ट झालं फास्ट झालं फास्ट झालं परत तुम्हीच म्हणता. ठीक आहे, आपण लांबी आणि आपल्या देशाची समजून घेऊ की नक्की दक्षिण उत्तर आणि पूर्व पश्चिम लांबी कशी आहे. ठीक आहे, तर आता परत तुम्ही एका कोऱ्या मॅपवरती यायचा प्रयत्न करा. आले? कोऱ्या मॅपवरती ज्यावेळेस तुम्ही याल त्यावेळेस इथं वरती अफदार आणि इकडे खाली कन्याकुमारी सांगितलेलं आहे. तर हा उत्तरेकडून दक्षिणेकडे असलेला जो लाईन आहे उत्तरेकडून दक्षिणेकडे असलेला आपण काय म्हणू उत्तर दक्षिण. उत्तर दक्षिण लांबी आहे ते दफदार पासून कन्याकुमारी पर्यंत 3214 किलोमीटर लांबी. किती? 3014 किलोमीटर लांबीची. म्हणजे साधारणतः दक्षिणेकडे 8 डिग्री पासून उत्तरेकडे 37 डिग्री नॉर्थ, 8 डिग्री नॉर्थ आणि 37 डिग्री नॉर्थ. म्हणजे आपली उत्तर दक्षिण तर दक्षिण तो विस्तार आहे. आता हा विस्तार कसा असेल? हा अक्षवृत्तीय विस्तार असेल. अक्षवृत्त असतील ना, अक्षवृत्त म्हणजे ह्या आडव्या रेषा, आडव्या रेषा अक्षवृत्तीय विस्तार असेल. तर हा जो अक्षवृत्तीय विस्तार आहे हा अक्षवृत्तीय विस्तार ठीक आहे तुमचा किती आहे तो सुद्धा जवळपास 29 डिग्रीचा फरक आहे. अक्षवृत्तीय फरक बघा की कन्सिडर करा. 37 मधून 8 मायनस करा. 37 मधून 8 मायनस केल्यानंतर येईल 37 मधून 8 मायनस केल्यानंतर पण फरक तुम्हाला 29 डिग्री पडेल. म्हणजे साधारणतः 29 डिग्रीचा फरक हा अक्षवृत्तीय विस्तारावरती पण आहे. जर त्याचा किलोमीटरचा एरिया बघितला तर 3214. लक्षात ठेवायला सोपं आहे. 3 2 1 4 1 2 3 4 जरा थोडा सुटला म्हणून इकडे आला. लक्षात ठेवा. आणि रेखावृत्तीय विस्तार जर आपण बघितला, रेखावृत्तीय विस्तार म्हणजे असा असा. तर या ठिकाणी असलेला भुवर मोठा ओके भुवर मोठापासून या ठिकाणी असलेल्या किबिथू पर्यंत ओके याला आपण काय म्हणू रेखावृत्तीय विस्तार हा जवळपास 29 डिग्रीचा आहे. बिकॉज ऑफ या ठिकाणी आहे 68 डिग्री ईस्ट पासून 97 डिग्री ईस्ट पर्यंत. तर हे अंक लक्षात ठेवायला जरा तुम्हाला आजचा पूर्ण दिवस जाईल. ठीक आहे, तर ह्या अंकांवरती जरा थोडंसं भर द्या. आजचा होमवर्क हाच आहे की जेवढं आज तुम्हाला मी शिकवलेलं आहे तेवढ्या तुम्ही नोट्स काढलेल्या आहेत. बघा तुम्ही नोट्स काढत बसले प्रत्येक गोष्ट लिहितच बसले ना तर तुमचा ऑब्व्हियसली वेळ जाणार आहे. तुम्हाला असं वाटेल की खूप फास्ट सर सांगतात. म्हणून हँडबुक सगळ्यांनी आज प्रिंट करून घ्या. ठीक आहे, तर भुवर मोठापासून तर किबिथूपर्यंत हा जो काही एरिया आहे त्याला आपण रेखावृत्तीय विस्तार म्हणू. आणि हा रेखावृत्तीय विस्तार 29 डिग्रीचा आहे. याची जर किलोमीटरची लांबी आपण बघितली तर किलोमीटरची लांबी साधारणतः 2933 किलोमीटरची. ठीक आहे, किबिथू अरुणाचल प्रदेश ते भुवर मोठा गुजरातपर्यंत. ओके, इथपर्यंतचा पाठ लक्षात आला आज. ठीक आहे, हा किती किलोमीटरचा आहे तर 2033 किलोमीटरचा आहे. आणि एक योगायोग म्हणा की आपला रेखावृत्तीय विस्तार सुद्धा 29 डिग्रीचा आहे आणि आपला अक्षवृत्तीय विस्तार सुद्धा 29 डिग्री. दोन्ही विस्तार आपले 29 डिग्रीचा आहे. आणि भारत दिसताना कसा दिसतोय असा 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 दिसतोय. म्हणून हा भारताचा जो आकार आहे तो एक क्वाड्रिलॅटरल टाईपचा आकार कन्सिडर केला जातो. हे होतं तुमचं आजचं लेक्चर. आजचं लेक्चर आय होप सो तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे, चला धन्यवाद. परत भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र. काय डाऊट असेल तर विचारू शकता.